आजच्या या ओरिएंटेशन सत्रामध्ये मी योग साधक प्राध्यापक मनोज टापरे तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. शांतीपाठाने सुरुवात. डोकं मान पाठ सरळ, दोन्ही हात मांड्यांवर किंवा गुडघ्यांवर ठेवा. दोन्ही तळहात ध्यान मुद्रेमध्ये. दोन्ही खांदे, दंड, मनगट, कोपर, सैल सोडा व सावकाश डोळे बंद करा. संपूर्ण मनाला, चित्ताला श्वासाच्या साहाय्याने स्थिर करूयात. शरीरामध्ये कुठेही कसलाही ताण ठेवू नका. पूर्ण शरीर ढिलं सोडा, सैल सोडा. दिवसभर केलेल्या कामांमुळं, घेतलेल्या निर्णयांमुळं, केलेल्या चर्चेमुळं आलेला शारीरिक, मानसिक, भावनिक ताण श्वास निघून जाताना बाहेर जाऊ द्या. श्वास आतमध्ये येताना कल्पना करा, एक सकारात्मक ऊर्जा शरीरामध्ये प्रवेश करत आहे. श्वास निघून जाताना शरीर व मनामधील मल, आळस, थकवा बाहेर जात आहे अशी कल्पना करा. पूर्ण क्षमतेने पोट, छाती भरून श्वास घ्या. संपूर्ण शरीर ढिलं सोडा, सैल सोडा. पुन्हा एकदा पोट, छाती भरून श्वास घ्या. संपूर्ण शरीर, मन, बुद्धी सैल सोडा, रिलॅक्स. 3 वेळेस ओंकार म्हणूयात. सर्वांनी एकसाथ लांब, दीर्घ श्वास घ्या. ओम. 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 गुरुवंदना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. हरिः ओम. हरि ओम. दोन्ही हातांनी तळवे एकमेकांवर घासा. अलगदपणे डोळ्यांवर हात ठेवून सावकाश डोळे उघडा. हरि ओम. हरि ओम. चेहऱ्यावर छान गोड स्माईल. येस. सर्व साधकांचं मी योग साधक मनोज सर आजच्या या ओरिएंटेशन सत्रामध्ये मी मनापासून सहर्ष तुमचं स्वागत करत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. विनंती आहे, रिक्वेस्ट आहे, आपापले व्हिडिओ चालू ठेवा कारण हे एक इंटरॅक्टिव्ह सेशन आहे. जर या संकल्पना समजल्या तर उत्तम आरोग्याची, उत्तम स्वास्थ्याची तुम्हाला प्राप्ती होणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करेल, हातातली जी काही कामं आहेत 21 ते 25 मिनिटासाठी बाजूला ठेवा. सत्र मन लावून ऐका. नोट्स नाही काढल्या तरी चालतील. नोट्स काढायचे असतील तर वही पेन सोबत ठेवा. महत्त्वाचे बुलेट्स पॉइंट सुद्धा तुम्ही त्यासोबत काढून ठेवा. आजचं हे साधारणतः 45 मिनिटांचं सत्र असेल. त्यानंतर 10 मिनिट आपण क्वेश्चन आन्सर घेणार आहोत आणि बरोबर 8:30 आत्ता वाजलेले आहेत आणि 9:30 वाजता हे आपण आपलं सत्र संपवण्याचा आपण प्रयत्न करू. डॉट वेळेवरती आपण संपवूयात. तर सर्वांनी स्क्रीनच्या जवळ या. पहिल्या गोष्ट मला तुम्हाला सर्वप्रथम क्लिअर करायची आहे, मी कुठल्याही विषयातला तज्ञ माणूस नाहीये.
मी एक योग साधक आहे. बऱ्याच वर्षापासून 15 वर्षापासून योग साधना करत आहे आणि साधना करताना जे अनुभव आले, ओके, त्या गोष्टींचं ज्ञान, अनुभव माझ्याकडे आहेत. मी तुम्हाला शेअर करणार आहे. कारण आपल्या सगळ्यांची प्रकृती वेगळी आहे, व्यवसाय वेगळे आहेत, वय वेगळं आहे, लिंग, पुरुष, स्त्री पूर्णतः वेगळ्या आहेत. त्यामुळं एक गोष्ट सर्वांना फिट होत नाही. ठीक. आता पहिला प्रश्न असा आहे, हा वर्ग जॉइन करण्यामागचा तुमचा उद्देश काय आहे? नित्य योग साधना वर्ग, ओके. या वर्गाला आपण प्रवेश घेतला आहे. काय उद्देश आहे? ओके. व्हॉट इस द पर्पज ऑफ जॉइनिंग थिस क्लास? ओके. चॅट बॉक्समध्ये टाइप करून पाठवा. चॅट बॉक्सचा उपयोग करा. कारण आता संवाद आपल्याला करायचे आहेत. नित्य योग साधना वर्ग जॉइन करण्याचा माझा उद्देश काय आहे? येस, येस. ऐकू शकता तुम्ही. नो इश्यू. ओके. हॅपी अँड हेल्दी लाईफ. थँक यू स्नेहल ताई. To have regular exercises, yes, you will get good health. मानसिक ताणतणावातून मुक्ती हवी आहे, शांती हवी आहे, पी-सी-ओ-डी बरा करायचा आहे. योग आणि प्राणायाम शिकणे फंटास्टिक. फिजिकल फिटनेस अँड माइंडफुलनेस फंटास्टिक. फॅट लॉस, फिटनेस ग्रेट. पुष्पाताई व्हेरी नाईस. बोला, सहभाग घ्या. कारण जे हवंय तेच आपल्याला मिळतं. टू अचीव्ह फिटनेस, डिक्रीज स्ट्रेस किंवा आपण त्याला असं म्हणूया स्ट्रेस मॅनेजमेंट, एनर्जी लेव्हल वाढवायची आहे. येस, डॉक्टर सीमा. डेफिनेटली यू विल गेट इट. माइंड बॉडी रिलॅक्स, हेल्दी लाईफस्टाईल. मन, बुद्धी शांतीसाठी, चांगल्या आरोग्यासाठी. व्हेरी नाईस. वेट लॉस, पॉझिटिव्हिटी. येस. थँक यू. फॉर हेल्दी लाईफ. किती छान-छान आन्सर आहेत. पीसफुल माइंड. येस. थँक यू फॉर युअर रिस्पॉन्सेस. या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांना हव्या आहेत. वेट लॉस, आनंदी जीवन, स्ट्रेस मॅनेजमेंट. येस. मग मला सांगा, हे जे छान-छान तुम्ही लिहिलंय, हे मिळवण्यासाठी तुम्ही कमिटेड आहात की इंटरेस्टेड आहात? आय एम कमिटेड का आय एम इंटरेस्टेड? येस. म्हणजे ज्यांनी सांगितलं उत्तम आरोग्य मिळवण्यासाठी, ओके, इंटरेस्टेड आहात का कमिटेड आहात? शब्द लिहा. ओके. इंटरेस्टेड असाल तर आय लिहा, कमिटेड असेल तर सी लिहा आणि दोन्ही असेल तर बोथ लिहा. येस, कमिटेड, 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 बोथ, बोथ. फंटास्टिक. बोथ, बोथ. हे जुने साधक दिसतायत. टू गेट फिजिकल, मेंटल स्ट्रेंथ बोथ. येस. म्हणजे तुम्ही इंटरेस्टेड आहात आणि कमिटेड सुद्धा आहात. तर डेफिनेटली ओके, तुम्हाला या सर्व गोष्टी मिळणार आहेत. हे 2 शब्द आहेत इंटरेस्टेड आणि कमिटेड. या दोघांचा अर्थ वेगवेगळा आहे. ज्यावेळेस आपण इंटरेस्टेड असतो, ओके, त्यावेळेस थोडं जरी काही झालं तरी ते आपण कारण शोधतो ती गोष्ट टाळण्याची. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला व्यायाम करायचा आहे. रात्री ना उशिराच झोपले म्हणून सकाळी जागच नाही आली. किंवा उठल्यावरती कणकण आली. कारण शोधलं. इंटरेस्टेड लोकं. किंवा एखादं म्हटलं, "चल आपल्याला बाहेर जायचंय भाजी आणायला." आपण काय सांगतो, "आज ना माझी जरा कंबरच दुखते, पायच दुखतोय, आज मी येत नाही." इंटरेस्टेड असल्यावरती. कमिटेड असेल तर काही झालं तरी मी माझी साधना सोडणार नाही. ओके. जसं की बघा ऑफिसला जाणं इंटरेस्टने नाही जात, कमिटेड असतो आपण. आपल्याला जावं लागतं उठल्यावरती. कितीही कंटाळा येऊ द्या. ओके. किती सकाळी नको-नको जरी वाटलं उठायला, तरी उठावं लागतं आणि आपण ऑफिसला जातो. 2 वेळेचं जेवण इंटरेस्ट म्हणून घेत नाही. आपण कमिटेड असतो. आपल्याला माहिती असतं. ओके, नाही खाल्ल्यावरती आपण टिकणार नाहीत. मग हा शब्दांचा डिफरन्स आहे. त्यामुळं या वर्गामध्ये आपण सांगतो कमिटमेंट, डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी हे 3 महत्त्वाचे गुण आहेत, महत्त्वाचे पिलर्स आहेत. आता दुसरा प्रश्न घेऊयात. मस्तपैकी प्रश्न घेऊयात. मला सांगा, तुमच्यापैकी किती जणांना उत्तम आरोग्य हवं आहे? आय वॉन्ट गुड हेल्थ इन माय लाईफ. ओके. ज्यांना पाहिजे त्यांनी व्हिडिओ चालू करा. ज्यांना नको पाहिजे, नको असेल त्यांनी व्हिडिओ बंद ठेवले तरी चालतील. ओके. येस, मी टाइप करून पाठवा. आय वॉन्ट. येस, एव्हरीबडी. मी, मी. थँक यू, थँक यू. येस, म्हणजे आपण सगळ्यांना आपल्याला एक गोष्ट कॉमन सगळ्यांना इथे या क्लासमध्ये जवळपास 70 लोकं आहेत. सगळ्यांना उत्तम आरोग्य हवं आहे. बेसिक गोष्टी बरं का. येस, थँक यू. मला सांगा दुसरा प्रश्न, किती जणांना जीवनामध्ये आनंद हवा आहे? एवढी सगळी मगजमारी म्हणा, धावपळ म्हणा, दिवस-रात्र राब-राब राबणं म्हणा.
नाती टिकवण्याचा प्रयत्न करणं म्हणा. ओके. आनंद येस, सगळ्यांना हवा आहे. आरोग्य सर्वांना हवं आहे. येस, थँक यू फॉर रिप्लाय. आनंद सर्वांना हवा आहे. आता तिसरी गोष्ट बघा हां. तिसरी गोष्ट आहे, किती जणांना स्वतःची नाती चांगली हवी आहेत? हाऊ मेनी ऑफ यू वॉन्ट गुड रिलेशन्स? ओके. स्वतःसोबतचं नातं, भावंडासोबत, जोडीदारासोबत, सासू-सासऱ्यांसोबत, आई-वडिलांसोबत, ऑफिसमधल्या कलीगसोबत, सहकाऱ्यांसोबत. येस, वी ऑल वॉन्ट. ओके. सगळ्यांना या गोष्टी हव्या आहेत. आणि मित्रहो, या 3 गोष्टी जर आपल्याकडे असतील, उत्तम आरोग्य, आनंदी स्वभाव, आनंदी जीवन आणि उत्तम नाती, गुड रिलेशन्स, तर बाकी सगळ्या गोष्टी, चौथी गोष्ट आपोआप आपल्याकडे चालत येते, ते म्हणजे फायनान्शियल स्टॅबिलिटी. आणि फायनान्शियल स्टॅबिलिटी आली की सगळे स्ट्रेस आपले निघून जातात. मानसिक ताणतणाव आपले कमी होतात. ओके. होतंय बरोबर येत बोलतोय का मी? येतंय लक्षामध्ये? आणि याच्यामध्ये जर गडबड झाल्यामुळंच काय होतंय, ऑफिसमधले प्रमोशन रखडतात, नवीन शिकण्याची वृत्ती कमी होते, ज ठरवलेली कामं वेळेमध्ये पूर्ण होत नाही. सगळ्या गोष्टी याच्यामुळे निर्माण होतात. येस? तर तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात, आश्वस्त राहा. कारण तुम्ही खूप चांगल्या-चांगल्या सर्टिफाईड शिक्षकांकडून शिकणार आहात या सगळ्या गोष्टी. आता मी थोड्या वेळाने तुम्हाला सगळ्या शिक्षकांची माहिती देईल. चालेल ना तुम्हाला माहिती दिलेली? वेगवेगळ्या बॅचला वेगवेगळे शिक्षक आहेत, तज्ञ शिक्षक आहेत. त्या सगळ्यांची माहिती तुम्हाला मी देईल त्याच्यामध्ये. आता ज्या कामासाठी आपण इथं जमलेलो आहोत, ते म्हणजे उत्तम आरोग्य मिळवणं. बरोबर? राइट? तर हे आरोग्य म्हणजे काय? तुमची स्वतःची आरोग्याची व्याख्या काय आहे? व्हॉट डू यू मीन बाय हेल्थ? व्हॉट इस द हेल्थ डेफिनेशन अकॉर्डिंग टू यू? तुमच्या मते आरोग्य म्हणजे काय? कारण प्रत्येकाची आरोग्याची परिभाषा ही वेगवेगळी आहे. प्रत्येकाचं आरोग्याकडून मिळण्याच्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. देहाची थँक यू. मागचं लेक्चर ऐकलंय. काय बरं आरोग्य म्हणजे काय तुमच्या मते? नो इलनेस, थँक यू. लिव्ह सेफ, नो इलनेस, लिव्ह अँड लॉंगर. ओके, लिव्ह लॉंगर. गुड, व्हेरी नाईस. निरोगी आणि आनंद. म्हणजे आरोग्य. दिलीपजी तुम्हाला काय वाटतं? येस. स्ट्रेस फ्री लाईफ म्हणजे आनंद. मानसिक आणि शारीरिक तब्येत चांगली असणं म्हणजे आनंद. वॉव! फंटास्टिक. कामामध्ये फोकस टिकणं म्हणजे आनंदी असणं आरोग्य असणं. पॉझिटिव्हिटी अँड स्ट्रेस फ्री असणं म्हणजे आरोग्यपूर्ण असणं. येस, तशी तुमची स्वतःची व्याख्या काय? येस, भरपूर छान-छान व्याख्या आहेत. मग या आरोग्याच्या व्याख्या आहेत. प्रत्येकाच्या आरोग्याप्रती या व्याख्या वाचल्या तर कळतं. गुड मेंटल अँड फिजिकल हेल्थ. वॉव! स्नेहलताई, शेवटपर्यंत दवाखान्यात जायची वेळ येऊ नये. कशी म्हणजे आरोग्याची व्याख्या? ओव्हरऑल फिटनेस ऑफ माइंड, सोल, बॉडी अँड हॅपीनेस. व्हेरी नाईस. थँक यू. तर वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या आरोग्याच्या डेफिनेशन तयार केलेल्या आहेत. तुम्हाला जी डेफिनेशन आवडती ती समजून घ्या. WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी जी डेफिनेशन ती अशी तयार केलेली आहे. शारीरिक शारीरिक, फिजिकल, मानसिक, मेंटल, भावनिक, इमोशनल आणि स्पिरिच्युअल ह्याच्यामध्ये समतोल असणं, हार्मनी असणं म्हणजे आरोग्य. अशी WHO व्याख्या तयार केलेली आहे. आता स्पिरिच्युअल डायमेन्शन सगळे मान्य करायला लागलेत. सगळे सायंटिस्ट सुद्धा मान्य करायला लागलेत. अगोदर 3च गोष्टी होत्या. त्या स्पिरिच्युअललाच WHOची भूमिका काय ते त्याला सोशल हेल्थ असं म्हणतात. सोशल वेलबिंग. सोशल कोशंट. शारीरिक, मानसिक आणि भावनिक आणि सोशल किंवा स्पिरिच्युअल बॅलन्स. हार्मनी यालाच काय म्हणतात? आरोग्य असं म्हणतात. मला जी आरोग्याची व्याख्या आवडली ती माझ्या गुरूंकडूनच आवडली. चरक संहितेमध्ये त्यांनी चरक हे जे मोठे आयुर्वेदातले ऋषी होऊन गेले. आत्ताचं मॉडर्न सायन्स जे आहे, मेडिकल सायन्स आपण दवाखान्यात ॲलोपॅथीच्या दवाखान्यामध्ये जातो, औषधं गोळ्या खातो. ओके. याचा इतिहास जर मागे बघितला तर फार-फार तर 300 वर्षापूर्वीचा इतिहास आपल्याला सापडतो. डेव्हलपमेंट, फार्मसी डेव्हलपमेंट वगैरे. त्यापूर्वी एवढ्या डेव्हलपमेंट नव्हत्या. पण त्यावेळेचं जे ज्ञान डेव्हलप झालं, ते प्रचंड ग्रेट ज्ञान होतं. त्यांची जी डेफिनेशन आहे चरक संहितेमधली,
विदेही अवस्था म्हणजे आरोग्य. विदेही अवस्था म्हणजे आरोग्य. ओके. विदेही अवस्था म्हणजे काय? शरीराची जाणीव न होणं. त्याच्या उलट जर अर्थ काढला, कायम आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळं दुखत असतं. कधी डोकं दुखतं, कधी मान दुखते, कधी कंबर दुखते, कधी गुडघा दुखतो. हे वेगवेगळं दुखणं आपलं चालू असतं. आणि शरीरात कुठेही वेदना निर्माण झाली, तर कामावरती लक्ष लागत नाही, फोकस राहत नाही, नात्यांमध्ये बॉन्डिंग राहत नाही. कारण सगळं लक्ष आपल्या त्या वेदनेमध्ये जातं. मग ही जी चरकांची डेफिनेशन आहे, विदेही अवस्था म्हणजेच आरोग्य. ओके किंवा त्यालाच ते काय म्हणतात स्वास्थ्य म्हणतात आणि त्या विदेही अवस्थेमध्ये त्यांना काय म्हणायचंय, शरीर व मन, शरीर, मन आणि आत्मा यातील समतोल अवस्था. बॉडी, माइंड अँड एनर्जी. आत्म्याला आपण एनर्जी असं म्हणूयात. ओके. जी आपल्या शरीरामध्ये जी ऊर्जा असते, याच्यामधली हार्मनी यालाच ते काय म्हणतात, विदेही अवस्था असं म्हणतात. मग त्यांनी भरपूर त्याच्यामध्ये व्याख्या वगैरे केलेल्या आहेत. पण आपल्यासाठी ओके, माझ्या शरीराची मला जाणीव होत नाही. ही अवस्था म्हणजे स्वास्थ्यपूर्ण अवस्था, स्वस्थ अवस्था, आरोग्यपूर्ण अवस्था. अशी अवस्था हवी तुम्हाला? येस, हवी सर्वांना? येस, थँक यू. आणि 100% ही अवस्था मिळते 30 दिवस. एकही दिवस वर्ग चुकवू नका. वर्गामध्ये या. 100% तुम्हाला ही अवस्था तुम्ही अनुभव करू शकाल. आता या ज्या नित्य योग साधना वर्गामध्ये आहेत, ओके. कोण-कोण शिक्षक तुम्हाला शिकवणार आहेत, त्यांच्याबद्दलची तुम्हाला मी माहिती देतो. मी माझी पी थोडी शेअर करतो. येस. पी दिसतीये तुम्हाला? हात वरती करून सांगा. येस, दिसते? येस, थँक तर सर्वात प्रथम माझा परिचय करून देतो. मी स्वतः प्राध्यापक मनोज कुमार टापरे. गेल्या 15 वर्षापासून मी योग साधनेमध्ये साधना करत आहे. सतत नवीन-नवीन शिकणं आणि शिकवणं हे मी करत आहे. व्यवसायाने मी प्राध्यापक आहे. गेली 15 वर्षापासून मी सीनियर कॉलेजमध्ये शिकवत आहे. मी स्वतः माझं एज्युकेशनल क्वालिफिकेशन मास्टर्स इन केमिकल सायन्स झालेलं आहे. सेट क्वालिफिकेशन झालं आहे. योगामधलं माझं बेसिक सर्टिफिकेशन बिहार स्कूल ऑफ योगा ही जगातली एक टॉप मोस्ट ओके योगा इन्स्टिट्यूट आहे. सध्या बिहारमध्ये ती इन्स्टिट्यूट आहे. तिथून माझा योगिक लाईफस्टाईल कोर्स हा पूर्ण झालेला आहे. मी स्वतः गर्भसंस्कार योग तज्ञ, प्रीनेटल, पोस्टनेटल तज्ञ सुद्धा आहे. सर्टिफाईड टीचर आहे आणि न्यूट्रिशनिस्ट सुद्धा मी आहे. आणि जनरली मी सकाळी ॲडव्हान्स बॅच घेतो. सकाळी 5:30 ची बॅच मी घेत असतो ॲडव्हान्स बॅच. दुसरे आपले जे योग शिक्षक आहेत, ते आहेत डॉक्टर वैशाली घोडके मॅडम. त्या स्वतः बी-एच-एम-एस डॉक्टर आहेत. त्यांनी योगनगरी ऋषिकेश या ठिकाणाहून 200 तासांचा योगा टीचर ट्रेनिंग कोर्स पूर्ण केलेला आहे. त्या स्वतः गर्भसंस्कार तज्ञ आहेत. प्राणायाम, मेडिटेशन इन्स्ट्रक्टर सुद्धा आहेत आणि सर्टिफाईड फेस फेस योगा इन्स्ट्रक्टर सुद्धा आहेत. वैशाली मॅडम सकाळी 6 ची बॅच घेतात. नंतर आपल्यासोबत आहेत सायली कनसे मॅडम. त्या स्वतः सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. त्यासुद्धा सर्टिफाईड योग शिक्षक आहेत. भारत सरकार, आयुष मंत्रालय यांच्याकडून लेव्हल 3 चं सर्टिफिकेशन त्यांनी मिळवलेले आहे. त्या स्वतः सर्टिफाईड प्राणायाम आणि मेडिटेशन इन्स्ट्रक्टर आहेत व सर्टिफाईड फेस योगा ट्रेनर सुद्धा आहेत. सायली मॅडम संध्याकाळी 5 ची बॅच घेतात आणि ॲडव्हान्समध्ये सकाळची 7 ची बॅच त्या घेतात. नंतरच्या ज्या योग टीचर आहेत त्या आहेत प्रज्ञा वाघमारे मॅडम. त्यांचा मी मुद्दामून दोन्ही फोटो ठेवलेले आहेत, की ज्यांची हा वर्ग योग साधना जॉइन करण्यापूर्वी त्यांचं असणारं वजन आणि योग साधना जॉइन केल्यानंतर 1 वर्षाने त्यांच्यामध्ये झालेलं ट्रान्सफॉर्मेशन. ओके. योगिक जीवनशैलीचा अवलंबन करून त्यांचं 15 किलोनी वजन कमी झालं. थायरॉईडमध्ये लक्षणीय सुधारणा झाली. शरीरातील भरपूर आजार त्यांचे बरे झाले योग साधनेमुळे. आणि त्या स्वतः योग शिक्षक आहेत. त्यांनी स्वतः योग शिक्षणामध्ये डिप्लोमा मिळवलेला आहे आणि त्या सध्या भारत सरकार आयुष मिनिस्ट्रीच्या सर्टिफिकेशनचं सुद्धा त्या तयारी करत आहेत. प्रज्ञा मॅडम संध्याकाळी 6 ची बॅच घेतात. नंतरच्या आपल्या योग शिक्षिका आहेत मेनका मॅडम. त्या स्वतः माझ्या पत्नी आहेत. तर त्यांनी सुद्धा त्या सॉफ्टवेअरमध्ये एक मास्टर्स त्यांनी केलेला आहे. योग नगरी आपल्या नाशिकला जी आहे गुरुकुल सिस्टम आहे, त्या ठिकाणून त्यांनी डिप्लोमा इन योग केलेला आहे. त्या स्वतः सर्टिफाईड प्राणायाम आणि मेडिटेशन इन्स्ट्रक्टर आहेत. फेस योगा इन्स्ट्रक्टर सुद्धा आहेत आणि त्या सकाळी 9 ची बॅच घेतात. यानंतर आहेत रेश्मा शिंदे मॅडम. त्यांनी मास्टर्स इन बॉटनी केलेलं आहे. त्यासुद्धा
गुरुकुल नाशिक या ठिकाणाहून त्यांनी डिप्लोमा इन योगिक स्टडीज ओके, ही पदवी त्यांनी मिळवलेली आहे. नंतरच्या रेश्मा मॅडम संध्याकाळी 4ची बॅच घेतात. नंतर आहेत सोनम मॅडम ज्या सकाळी 7ची बॅच घेतात. त्या स्वतः बी-ई सिव्हिल इंजिनिअर आहेत. त्यांनी ऋषिकेश ओके, योगनगरी या ठिकाणाहून 200 तासांचं योगा टीचर ट्रेनिंग कोर्स पूर्ण केलेला आहे. त्यासुद्धा स्वतः सर्टिफाईड फेस योगा इन्स्ट्रक्टर आहेत. नंतर आपल्यासोबत आहेत तेजस्विनी मॅडम, की ज्या सकाळी 5ची बॅच घेतात. पहाटे जी पहिली बॅच असते त्या स्वतः बॅच घेतात. त्यांचं मास्टर्स इन फिजिक्स झालेलं आहे. इंडियन योग असोसिएशन यांच्याकडून त्यांनी योग शिक्षणचं प्रमाणपत्र मिळालं आहे. तसंच इंडियन योगा असोसिएशनच्या त्या पर्मनंट मेंबरसुद्धा आहेत. त्या स्वतः प्राणायाम व मेडिटेशन इन्स्ट्रक्टरसुद्धा आहेत. तर हे आपले योग शिक्षक आहेत. हे सर्टिफिकेट दाखवण्यामागचं पर्पज हे होतं, की मला शिकवणारे शिक्षक खरंच सर्टिफाईड आहेत का? ओके. तर ह्यानी आश्वासन निर्माण होतं, तुम्ही योग्य शिक्षकांच्या सानिध्यामध्ये आहात. ते स्वतः त्या सगळ्या गोष्टी स्वतःच्या जीवनामध्ये इम्प्लिमेंट करतात. मैं और मेरी पत्नी के साथ कर सकते हैं? हाँ, कर सकते हैं। पूरी आपकी फैमिली के साथ करो। घर में जितने भी लोग हैं, उनको उठाओ और लेके आओ क्लास करने के लिए। ओके, चलेगा? ओके। सो प्रसाद मिला है तो सबको बाँटो, घर घर के लोगों को सबको। ओके, ठीक है। येस, थँक यू। तर आता पुढे आपण जाऊयात. आपल्या हा जो नित्य योग साधना वर्ग आहे, हा कंप्लीट पॅकेज आहे, कंप्लीट. आता काहींना मान्य होणार नाहीये, कारण तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेला आहात. काही योग शिक्षक आहेत, काहींनी योगाचे क्लासेस यापूर्वी केलेले आहेत, काहींनी जिममध्ये जाऊन आलेले आहेत. तर भरपूर ज्ञान तुमच्याकडे आहे. ओके. तर ह्या ज्या संकल्पना आहेत, त्या संकल्पना नीट समजून घ्या. ओके. कारण आपण या वर्गामध्ये खाली नित्ययोग साधने वर्गाच्या नित्ययोग साधना वर्ग ह्याच्या नावाखाली एक वाक्य आपण लिहिलं होतं बघा. आसन, प्राणायाम, ध्यान आणि सूर्यनमस्कार. हे खूप विचारपूर्वक नावं लिहिलेली आहेत. ओके. शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य, भावनिक आरोग्य आणि आध्यात्मिक आरोग्य त्यालाच आपण म्हणतो विज्ञानमय कोशाची शुद्धी. या चारही गोष्टींची शुद्धी तुमच्या ह्याच्यामध्ये होणार आहे. टप्प्याटप्प्याने आपण गोष्टी समजून घेऊयात. आता पुढे जाऊयात. उत्तम आरोग्य मिळवण्यासाठी 6 गोष्टींची आवश्यकता आहे. किती गोष्टींची आवश्यकता आहे? 6 गोष्टींची आवश्यकता आहे. थोडक्यात आपण समजून घेऊयात. पहिली जी गोष्ट आवश्यक आहे, ओके, ती व्यायाम नाही. ओके. आहारसुद्धा नाहीये. सर्वात महत्त्वाची पहिली जी गोष्ट आहे आरोग्यासाठी, ओके, ती आहे झोप, निद्रा. ठीक आहे. झोप, निद्रा ही आरोग्याची पहिली गोळी आहे. तुम्ही गोळ्या बाकीच्या किती खा, पण झोपेची गोळी टाळत असाल, तर कुठलाही डॉक्टर जगातला बरं करू शकणार नाही. आता मला खरं-खरं सांगा, ओके, दररोज तुम्ही एव्हरेज किती तास झोपता? खरं-खरं उत्तर द्या. ओके, चॅट बॉक्सचा उपयोग करा आणि टाइप करून पाठवा. टोटल किती तास तुम्ही झोपतात? ओके, 6 ते 7 तास, 5 तास, ओके, 5 ते 6, 2 ते 3 तास, शिल्पाताई 2 ते 3 तास, 6 तास, 5 तास, 5.5 तास, 5 ते 6 तास, 8 तास, येस, 6 तास, 4 ते 5 तास, 5 ते 6 तास. येस. थँक यू फॉर युअर रिस्पॉन्सेस. ओके. किती छान आहेत आदर्श विद्यार्थी सगळे. पटापट उत्तर देतात. व्हेरी नाईस. येस, थँक यू फॉर युअर रिस्पॉन्सेस. येस. तर ओके, आजारांचं मूळ इथं लपून बसलंय. ॲव्हरेज ओके, दररोज उत्तम जर आरोग्य हवं असेल, स्वास्थ्य हवे असेल, तर ॲव्हरेज आपण दररोज 7 ते 8 तास झोपलं पाहिजे. तेवढी आपल्याला झोप पाहिजे. आता हा थंब रूल सगळ्यांसाठी लागू नाहीये. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल ओके, सर्व मुलांसाठी 8 तास कंपल्सरी झोप पाहिजे. 30च्या आतमध्ये जी लोकं आहेत, 8 तास कंपल्सरी तुम्हाला झोप पाहिजे. 30 नंतर हळू लाईफ सेटल व्हायला चालू होते. 30 ते 50 ओके, हा जो ट्रान्झिशन पिरियड आहे. इथे तुमचे थोडे मानसिक ताणतणाव कमी होतात. काहींचे वाढतात सुद्धा. इथे तुम्हाला ओके 7 ते 8 तासाची झोप चालेल आणि एकदा लाईफमध्ये रिटायरमेंट आली 60 नंतर किंवा 50 नंतर सगळ्या संसाराच्या जबाबदाऱ्यातून आपण निवृत्त झालेलो असतो. डोक्याचा सगळा ताण निघून गेलेला असतो. ओके. तिथं कदाचित तुमचे झोपेचे तास कमी होऊ शकतात. पण ॲव्हरेज जर आपण सांगितलं तर सर्वांना 7 ते 8 तासांची झोप आवश्यक आहे. का झोप आवश्यक आहे? संस्कृतमध्ये एक छान ओके सुभाषित आहे. अर्ध रोगहारी.
अर्धरोग हारी, हारी म्हणजे नष्ट करणारी, कमी करणारी. अर्धरोगहारी निद्रा. उत्तम झोप शरीरातील अर्धे रोग 50% रोग बरी करते. उत्तम निद्रा, उत्तम झोप शरीरातील 50% रोग बरी करते. हे लक्षात घ्या. डॉक्टरकडे जाण्यापूर्वी स्वतःला प्रश्न विचारा, माझी झोप पूर्ण होते का? काय करते बरं का मी तुम्हाला झोपेचं महत्त्व सांगतोय? कारण उत्तम झोप जर घेतली, तर संस्कृतमध्ये चरक संहितेमध्ये सांगितले, निद्रा सुखम तथा स्वास्थ्यम बल वीर्य प्रदायिनी. निद्रा सुखम म्हणजे सुखदायी जी निद्रा जर घेतली, तर आपल्याला काय-काय मिळतं? उत्तम स्वास्थ्य मिळतं, शरीरामध्ये बल निर्माण होतं, ताकद निर्माण होते. वीर्य प्रदान होतं. वीर्य म्हणजे काय? शरीरातले जे सप्तधातू आहेत, त्यातला सगळ्यात मोठा धातू, जो शरीराचं सगळं भरण-पोषण, हीलिंग वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यावरती करतात. तर या 3 गोष्टींची प्राप्ती आपल्याला मिळते. उत्तम निद्रा आपल्याला घेतल्यामुळं. दुसरी गोष्ट, उत्तम झोप घेतल्यामुळे शरीरामध्ये हॅपी हार्मोन्स तयार होतात. 4 हॅपी हार्मोन्स शास्त्रज्ञांनी मान्य केलेले आहेत. चारही त्याला म्हणतात डोस, D-O-S-E, पोलिओचा डोस मधलाचा डोस शब्द. डी फॉर डोपामाइन, एस फॉर सेरोटोनिन, ओ फॉर ऑक्सिटोसिन अँड ई फॉर द एंडोर्फिन. ही चारही हार्मोन्स काय करतात? हॅपी हार्मोन्स त्यांना म्हटलं जातं. शरीरातील ताण-तणाव कमी करतात. स्ट्रेस हार्मोनच्या विरुद्ध काही काम करतात. विरुद्ध काम करतात म्हणजे काय? शरीर उत्साही ठेवतात, आनंदी ठेवतात, भुकेवरती नियंत्रण राहतं, वाणीवरती नियंत्रण राहतं, विचारांवरती नियंत्रण राहतं, स्मरणशक्ती व्यवस्थित राहते. आणि स्वभाव आनंदी बनतो. ही हॅपी हार्मोनची लक्षणं आहेत. मग ही झोपेतूनच तयार होतात. दुसरी गोष्ट झोपेमुळं काय होतं, शरीर हीलिंग होतं झोपेचं. आतमध्ये ज्यावेळेस आपल्याला डीप स्लीप मिळते. जनरली डीप स्लीप कधी असते? पहाटेची 2 ते 1 ते 3 या दरम्यान डीप स्लीप असते. जर तुम्ही रात्री 9 वाजता 10 वाजता करत असाल, तर तुम्हाला डीप स्लीप मिळतच नाही. खास करून जे ऑफिसला लोकं जातात 7 वाजता, 8 वाजता उठून. डीप स्लीप मिळतच नाही. शरीर ओव्हरलोडेड होतं. शरीरामध्ये तणाव वाढतात, इन्फ्लेमेशन वाढतं आणि हळू त्याचा परिणाम हाय बीपी, आर्थरायटिसमध्ये होतो, डायबिटीजमध्ये व्हायला चालू होतो, थायरॉईडमध्ये चालू होतो, मेंटल इम्बॅलन्सेसमध्ये चालू होतो, हेअर फॉलमध्ये चालू होतो. ही लक्षणं त्याची हळू यायला चालू होतात. म्हणून उत्तम झोप हा आरोग्याचा पहिला पॉइंट आहे. पहिली हॅबिट जी डेव्हलप करायची ती आहे झोप. दुसऱ्या हॅबिटकडे आपण जाऊयात, ते आहे पाणी. जर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पिलात, तर तुमचा ॲसिडिटीचा त्रास, डोकेदुखीचा त्रास, मायग्रेनचा त्रास, आर्थरायटिसचा त्रास, अपचनाचा त्रास, विसराळूपणेचा त्रास, पोट साफ न होण्याचा त्रास, पोट फुगतं, गॅसेस होतात, अपचनाचा त्रास, सगळे त्रास तुमचे निघून जाणार आहेत. मग पाणी पिण्याच्या बाबतीत मला सांगा, आपल्या पृथ्वीवरती किती टक्के पाणी हो? आपण सगळेजण शाळेमध्ये शिकलोय. किती टक्के पाणी आहे? एनीबडी? चॅट बॉक्समध्ये टाइप करून पाठवा. येस, फंटास्टिक. येस. रोहिणीताई बरोबर, स्मिताताई बरोबर. 70% पाणी आहे पृथ्वीवरती. 70 ते 71% पाणी आहे. आणि आपल्या बॉडीमध्ये, ह्युमन बॉडीमध्ये हे शरीर पृथ्वीपासूनच बनलेलं आहे. या शरीरामध्ये 60 ते 65% पाणी आहे. मग सपोज समजून चला, एखाद्या माणसाचं वजन 100 किलो आहे. त्याच्यामध्ये 60 किलो कशाचं आहे? फक्त पाणी आहे. की जे रक्तामध्ये आहे, स्नायूंमध्ये आहे आणि राहिलेलं 40 किलो पाणी, 40 किलो मांस, मज्जा, धातू, मिनरल्स, प्रोटीन हे सगळं राहिलेलं त्याच्यामध्ये आहे 40%. मग 60% जर पाणी असेल शरीरामध्ये, तर आपण जर कमी पाणी पीत असू, तर पहिला आजार काय होतो? स्किनचे आजार चालू होतात. दुसरे काय होतं? डायजेस्टिव्ह सिस्टमचे आजार चालू होतात. तिसरे आजार काय होते? स्किनचे जे जे घटक आहेत, बाय प्रॉडक्ट्स, केस, हातांची नखं ही खराब व्हायला चालू होतात. हेअर फॉल चालू होतो, डॅन्ड्रफ व्हायला चालू होतो. त्यामुळे महिलांमध्ये हा केस गळतीचा प्रॉब्लेम खूप आहे. पहिला प्रश्न विचारा स्वतःला, मी पाणी व्यवस्थित पिते का? किती पीत असेल तर किती पाणी पिते? त्यामुळे ॲव्हरेज जर आपण सांगायचं झालं, आता पाण्याचा रूल सुद्धा हा जनरल रूल आहे. थंडीच्या प्रदेशात राहणारी लोकं, उष्ण प्रदेशात राहणारी लोकं,
ओके. पुण्यासारख्या ठिकाणी वातावरण एकदम गुलाबी-गुलाबी असतं. या सगळ्या वातावरणानुसार पाण्याच्या नियमामध्ये थोडाफार कमी-जास्त फरक पडतो. मग आपण सगळ्यात सगळ्यात एक नियम काय काढलाय, दर तासाला अर्धा ते 1 ग्लास या पद्धतीने पाणी पीत राहा किंवा सोबत 2 लिटरच्या बॉटल्स ठेवा आणि दिवसभरात कमीत कमी 2 लिटर तेवढं पाणी आपल्याला प्यायचं आहे. जेवण करण्यापूर्वी आणि जेवण झाल्यानंतर 30 मिनिटं पाणी प्यायचं नाही. जेवण करण्यापूर्वी आणि जेवण झाल्यानंतर 30 मिनिटं पाणी प्यायचं नाही. काय होतं बरं? आता घास गिळण्यापुरतं तुम्ही पाणी प्या, 2-3 घोट चालेल, पण गटा-गटा पाणी पिऊ नका. असे मला खूप लोकं भेटतात, की "सर, जेवण झालं ना, मला 1 तांब्याभर पाणी लागतं." काहींना ग्लासभर पाणी लागतं. तर असं पिऊ नका. कारण पाणी पिलं, की जसं अग्नीमध्ये पाणी टाकलं, कुठं जाळ पेटलेला आहे आणि त्याच्यावरती आपण पाणी टाकलं, तर तो जाळ काय होतो, विझून जातो. सेम गोष्ट पोटातला जो अग्नी आहे, जठराग्नी आहे, ओके, त्यालाच आपल्या सायंटिफिक भाषेमध्ये आपण म्हणूयात डायल्यूट HCl जे असतं सॉरी कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड. ओके. हे काय होतं? सायन्सची केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये डायल्यूट होतात हे ॲसिड्स आणि डायल्यूट झाले की त्याची पचन करण्याची क्षमता म्हणजे फूड ब्रेकडाउन करण्याची क्षमता कमी होऊन जाते. आणि मग ते अन्न पचत नाही. अन्न नाही पचलं की पोटामध्ये गॅसेस होणं, ब्लोटिंग होणं, अपचन होणं, ओके. आणि बराच काळ हे टिकून राहिलं, तर पुढे काय होतात? पाईलचा त्रास. मूळव्याधीचा त्रास, फिशरचा त्रास किंवा फिस्टुलाचा त्रास ह्या व्याधी तयार होतात. कारण जे या त्रासातनं जातात, ओके, मी समजू शकतो या त्रासाची इंटेन्सिटी काय. कारण हे आत्ताच तयार नाही झाले. ह्याच्या पाठीमागचा महिन्यानुमहिने, वर्षानुवर्ष तुमची जीवन पद्धती कारणीभूत आहे. म्हणून जेवण करण्यापूर्वी आणि जेवण झाल्यानंतर अर्धा तास पाणी प्यायचं नाही. ठीक. हा पाण्याचा नियम लक्षात आला. तिसरी जी गोष्ट आपण बघूयात, ती म्हणजे तिसऱ्या गोष्टीचं महत्त्व आहे आता इथं उत्तम आरोग्यासाठी, स्वास्थ्यासाठी तिसरी पायरी, तिसरा घटक म्हणजे आहार. ओके. आता मला सांगा, आहार म्हणजे काय बरं? काय व्याख्या आहे तुमची आहाराची? व्हॉट इस आहार? आहार कशाला म्हणायचं? बघा बरं का, मी सगळे प्रश्न इथले विचारतोय. क्लॅरिफिकेशनचे विचारतोय. कारण हे तुम्हाला क्लिअर झालं, की तुमच्या पुढे नंतर कोणी गुलाबजामुन जरी आणून दिला, तरी तुमचा स्वतःवर संयम राहील, खायचा का नाही खायचा. गुलाबजाम वाईट नाही, वडापाव वाईट नाही, मटण पण वाईट नाहीये, पालकाची भाजी पण वाईट नाहीये. येस, काय आहार म्हणजे काय? हं? दिवसभरात जे काही आपण खातो, तो आहार. येस, व्हेरी नाईस रुपालीताई. आरोग्याला आवश्यक घटक. बरं, आशाताई, सकस आहार. भूक लागली की जेवणे म्हणजे आहार. सकसनी पौष्टिक. ओके. हेल्दी बॉडी. गुड. शरीराला उत्तम पोषण देणे. म्हणजे दररोज पिठलं भाकरी खाल्ली तर उत्तम पोषण मिळणार का आहारातून? नाही. काहींना ती पालक भाजी सुद्धा नको असते. काहींना बघितलं तरी कसं तरी होतं. आहार इज फ्युअल फॉर आवर बॉडी. येस रोहिणीताई, थँक यू. येस, थँक यू. आहारामधून आपल्याला काय मिळतं बरं? एका एका शब्दामध्ये सांगायचं झालं तर? येस, डॉक्टर सीमा बॅलन्स डायट. येस, फंटास्टिक आन्सर. आहारामधून आपल्याला काय मिळतं? पोषण मिळतं किंवा आपण त्याला म्हणूयात ऊर्जा मिळते, एनर्जी मिळते. काम करण्यासाठी ऊर्जा मिळते. बरोबर ना? आता मला सांगा, नुसत्या आहारातून ऊर्जा मिळते, की तुम्ही सपोज ओके, आता महिला वर्गाला सांगतो, तुमच्या मुलांसोबत तुम्ही छान मस्तपैकी टाईम स्पेंड केला, तुम्हाला ऊर्जा मिळते का? मिळते ना? ऑफिसला जाणारी मंडळी, आज मस्तपैकी अचानक बॉस म्हणला, "येऊ नको, सुट्टी घे मस्तपैकी." दिवसभर ऊर्जा मिळते. आवडत्या व्यक्तीसोबत किंवा आवडत्या गोष्टीसोबत ओके, वेळ दिला, ओके, ऊर्जा आपल्याला मिळते. म्हणजे नुसते खाऊनच ऊर्जा नाही मिळत, पण इतर गोष्टींमधून सुद्धा आपल्याला ऊर्जा मिळते. पण आपलं लक्ष कशावरती आहे? खाण्यावरती. लोकांचा पहिला आम्हाला प्रश्न येतो, ओके, आम्हाला योगा क्लास जॉइन करायचा आहे आणि तुम्ही तो डायट चार्ट देणार ना नक्की? आम्ही सांगतो तुम्ही या.
ओके, डायट महत्त्वाचं नाहीये किंवा डायट काय आहे हे समजून घ्या. मग इतर काही गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत आहारामध्ये. ह्या शरीराचा जो हाडा-मांसाचा जो गोष्टी बनलेल्या आहे, ओके, ह्याचा आहार वेगळा आहे. अन्नमय कोश, ओके, शरीराला असं म्हणतात. या शरीरामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट राहते ती म्हणजे मन, मनोमय कोश, की जो आवडत्या व्यक्तीसोबत, आवडत्या गोष्टीसोबत वेळ दिल्याने, वेळ घालवल्याने आपल्याला त्यातनं आनंद मिळतो. ओके, त्याला म्हणतात मनाचा आहार, मनोमय कोश. तिसरा जो सूक्ष्म कोश आहे तो म्हणजे प्राणमय कोश. ओके. प्राणमय कोशामध्ये बघा थोडं वेगळ्या पद्धतीने मी समजून सांगतो. जो आपण श्वासोश्वास घेतो, ओके. त्यातून जी शरीराला ऊर्जा मिळते, ऑक्सिजन जो शरीरामध्ये जातो, त्यातून शरीराला ऊर्जा मिळते. ज्यावेळेस आपल्याला खूप राग येतो, आपला बघा एकदम श्वास वेगाने चालू असतो. ओके. मनासारखं मनाविरुद्ध काहीतरी घडलं, की श्वासाची गती आपली वेगळी असते. आणि ज्यावेळेस आपण खूप आनंदी असतो, उत्साहित होतो, ओके, त्यावेळेस श्वासाची गती वेगळी असते. आणि ज्यावेळेस आपण समाधानी असतो, त्यावेळेस श्वासाची गती वेगळी असते. म्हणजे या श्वासामुळं काय होतात, वेगवेगळ्या अवस्थेमध्ये श्वासाची गती वेगवेगळी असते. मग जर आपल्याला योग्य पद्धतीने श्वास घेणं, श्वास सोडणं ही कला समजली, तर आपल्यातले जे विकार आहेत, राग, लोभ, वासना ह्याच्यावरती आपला संयम राहतो. म्हणजे ज्यावेळेस आपण श्वासासोबत असतो, त्यावेळेस आपण स्वतःसोबत असतो. म्हणून काही-काही ओके, मानसशास्त्रामध्ये सांगतात स्ट्रेस मॅनेजमेंटची ज्यावेळेस आम्ही वर्कशॉप घेतो. तुमचा राग तुम्हाला कंट्रोल नाही होणार. ओके, कदाचित कधी-कधी होत नाही कंट्रोल आणि आपण नको त्या गोष्टी बोलून जातो. आणि बोललेले शब्द, ओके, शब्दाचे घाव वर्षानुवर्ष आपल्यासोबत असतात. ती ना मला 15 वर्षापूर्वी अशी बोलली. अजून लक्षात आहे. 20 वर्षापूर्वी बोलली. अजून लक्षात आहे. ओके. आणि ह्या ज्या बॅगेज आहे, इमोशनल बॅगेज, ओके, हे आपण कॅरी करत राहतो आणि त्यातून आपली ऊर्जा शक्ती क्षय पावते. छोटी गोष्ट आहे, ओके. 2च मिनिटाची गोष्ट आहे. बुद्ध धर्मामध्ये, ओके, ही गोष्ट आहे मला खूप आवडते. एकदा बौद्ध धर्मगुरू त्याच्या शिष्यासोबत यात्रेला जातात आणि मध्ये त्यांना एक नदी लागते. आता बुद्ध धर्मामध्ये सांगतात, ओके, स्त्रियांना मातेसमान मानायचं, स्त्रियांना स्पर्श करायचा नाही, त्यांच्या जवळ जायचं नाही. ओके, त्यांच्या डोळ्यात डोळं घालून बघायचं नाही. असे बुद्ध धर्मगुरू त्यांना शिक्षण देत असतात त्यांच्या अनुयायांना. मग ते गुरु आणि त्यांचा शिष्य दोघं चालले असतात आणि मध्ये त्यांना नदी लागते. ओके, अंधार पडायला लागलेला असतो आणि त्या नदीच्या काठाला एक सुंदर स्त्री, प्रेग्नंट लेडी, ओके, सुंदर गर्भवती महिला तिथं बसलेली असते. आणि त्या नदीला कमरेएवढं पाणी असतं आणि तिला रस्ता पलीकडे क्रॉस करून जायचं असतं. घरी तिची घरचे वाट बघत असतात. मग ती गुरूंना थांबवते. ज्यावेळेस जवळ आल्यानंतर ती गुरूंना म्हणते, की "गुरुजी मला मदत करा. मला नदी क्रॉस करून पुढे जायचंय." मग जे धर्मगुरू असतात ते कसलाही विचार करत नाहीत. तिला उचलतात. ओके. जसे लहान मुलाला आपण दोन्ही हातामध्ये घेतो, उचलतात पलीकडच्या कडेवर, कडेवर घेऊन तिला पलीकडे नदीच्या दुसऱ्या बाजूला नेऊन ठेवतात आणि तिथून पुढे चालायला चालू करतात. त्यांच्या मागचा जो शिष्य होता, तो सगळ्या गोष्टी ऑब्झर्व्ह करत होता, बघत होता बारकाईने. अरे, गुरु इतका काय आम्हाला सांगतात, असंच नाही करायचं, तसं नाही करायचं आणि हा काय माणूस आहे? एकदम त्याचा सगळा तो संध्याकाळपासून रात्री मुक्कामी पोहोचेपर्यंत त्याच्या डोक्यामध्ये तडफड हे विचार चालू झाले. त्याला एकदा कधी गुरुजींना प्रश्न विचारू असं झालं होतं. मग संध्याकाळी, ओके, चालत राहतात आणि ते रात्री त्यांच्या डेस्टिनेशनवर पोहोचतात. खूप बळ एकवटून तो शिष्य त्यांना प्रश्न विचारतो, "गुरुजी, मला एक प्रश्न विचारायचा आहे." त्यांना गुरुजींना कळलं याच्या डोक्यात काय प्रश्न आहे. ओके, ज्ञानी माणसांना लगेच कळतं. ते म्हणतात, "गुरुजी, तुम्ही आम्हाला सांगतात स्त्रियांपासून दूर राहावं. ओके, त्यांचा सन्मान करावा, त्यांना स्पर्श करू नये वगैरे, वगैरे. तुम्ही त्या चक्क त्या स्त्रीला उचलून, ओके, गर्भवती महिलेला उचलून, ओके, तिला पलीकडे नेऊन ठेवलं. असं कसं काय? हा दुटप्पीपणा झाला." आणि त्यावेळेस गुरुजी काय उत्तर देतात? "मी त्या स्त्रीला त्या नदीच्या काठावरतीच सोडून आलोय. तू तिला इथपर्यंत घेऊन आलास." गोष्ट संपते इथे. ओके. मी तिला नदीच्या किनारीच ठेवून आलोय. ज्या ठिकाणी मी तिला तिथं उतरवलं, तिथंच मी तिला सोडून दिलं.
माईक चेक, माईक चेक. येस, येस. आता येईल आवाज. ओके, थोडा टेक्निकल इश्यू होता. पुन्हा हा येणार नाहीये. आय होप इट इज क्लिअर, लाऊड अँड क्लिअर. ठीक आहे. तर कुठपर्यंत तुम्ही ऐकली? ओके. मी तिला तिथंच नदीकिनारी ठेवलं. तू तिला इथपर्यंत घेऊन आलास. तसेच आपल्या जीवनातले भरपूर अशा इमोशनल रॉंग अंडरस्टँडिंग आहेत, भावनिक कल आहेत, की ज्यांच्यासोबत आपण सतत 24 तास जगत आहोत. माझी सासू अशी म्हणली, माझा नवरा असा म्हणला, माझी बायको अशी म्हणली, माझा ऑफिसचा बॉस असा म्हणला, तो असा म्हणला. कसं काय असं म्हणू शकतो? आणि याने काय होतं, आपली पूर्ण प्राणशक्ती खालवते. जीवन ऊर्जा जिला आपण म्हणतो प्राणशक्तीला, ती आपली डिस्टर्ब होते. आणि हिला सावरण्याचं काम आपल्या वर्गाच्या शेवटी घेण्यात येणारा 5 मिनिटांचा प्राणायामाचा अभ्यास आहे. ओके, या अभ्यासाने ओके काय होतं, मनातील सर्व व्याधी हळूहळू दूर व्हायला बऱ्या होतात. आणि आपल्यातलेच काही तज्ज्ञ माणसं आसनं करून प्राणायाम चालू झालाय, जाऊ दे मरू दे कशाला करायचं आहे, अज्ञानामुळं करत नाहीत. ओके, तर ही साधना काय आहे प्राणायामाची? हळूहळू तुम्हाला अनुभूती येईल. ओके, जोपर्यंत करत नाही तोपर्यंत अनुभूती येणार नाही. जसं की आंबा गोड असतो, खाल्ल्यावरती कळतं. ओके, किती त्याचं वर्णन करून उपयोग नसतो. तसंच या प्राणायामाचं आहे. केल्यानंतर हळूहळू तुम्हाला त्याची अनुभूती 100% येईल. ठीक आहे. मग या आहारामध्ये ज्या आपण गोष्टी पाहिल्या, अन्न आहार म्हणजे काय, नुसतंच काय खायचं, ओके, ह्याच्यावर फोकस करू नका. कशासाठी खायचं, ओके, ह्याच्यावरती जास्त फोकस करणं आवश्यक आहे. अन्नाचा सेपरेट व्हिडिओ आहे अन्नमय कोशावरती, फूड क्लास, तो ग्रुपवरती येईल तुमच्या, तो अवश्य बघा. त्याच्यावरती मी जास्त वेळ नाही घालवणार. 5 गोष्टींची आवश्यकता असते शरीराला. पुरेशा प्रमाणात प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल, फायबर, ओके, आणि फॅट्स. समप्रमाणात चौरस, समतोल, पौष्टिक आपला आहार असला पाहिजे. त्याचा सविस्तर व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघा. आपल्या वयानुसार, कामानुसार, परिस्थितीनुसार, ओके, स्त्री पुरुषांचा आहे, सगळ्यांचा आहार वेगळा असतो. त्यामुळे सगळ्यांना एक गोष्ट सूट होत नाही. काही ठिकाणी नॉनव्हेज चालू चालू शकतं. जसं की बंगालमध्ये गेलात तर कालीमातेला तो माशांचा नैवेद्य चालतो तिकडे. तिकडच्या प्रकृतीनुसार वेगळा आहे. आपल्या कोकणातल्या माणसांना भात आणि मासेच चालतात. ओके, एकदम तरी पण ते बारीक आहेत, लुकडे लुकडे आहेत. तिकडचा त्यांचा आहार वेगळा आहे. आपला इथला आहार कोणता आहे तो वेगळा. तुमचं शरीर तुम्हाला सतत सांगत असतं की काय खायचं आणि काही नाही खायचं. पण आपण जिभेसाठी, ओके, आपण नाही म्हणत नाही. जसं की आपली बघा घरी बायको असेल किंवा आई असेल, "अरे थोडासाच भात राहिलाय, घे ना खाऊन." किंवा महिला काय करतात, "आता जाऊ दे, कशाला वायाचं जाईल ना ते अन्न, मी थोडं घेते खाऊन." आणि परत प्रश्न, "सर, अहो वजनच कमी होत नाही." गरज नसताना खाल्ल्यावरती कसं होणार आहे? बरं, पहिली गोष्ट, अन्न कधी वाया जात नाही. ओके, तुम्ही डायरेक्टली ते ठेवून कचऱ्यामध्ये टाका. नाहीतर दुसऱ्या दिवशी सकाळी पोटातून ते पुन्हा डायरेक्ट कचऱ्यातच जाणार आहे. बरोबर ना? येते लक्षामध्ये? 2 नंबरला पोटातून बाहेरच जाणार आहे ना ते. पण विनाकारण पोटात टाकल्यामुळं रात्रभर आतल्या सगळ्या अवयवांना किती भयानक त्रास होतो. आतड्यांना त्रास, पॅनक्रियाला त्रास, किडनीला त्रास, लिव्हरला त्रास. समजून घ्या. क्लॅरिटी इथं पाहिजे. ओके, म्हणून मी सांगितलं की ओरिएंटेशन सत्र आहे, ज्ञान सत्र आहे, खूप महत्त्वाचं आहे. हे एकदा कळलं की तुम्ही लाईफटाईम तुमच्या समोर आलं तरी तुम्ही आपोआप नाही म्हणाल त्या गोष्टीसाठी. येते लक्षामध्ये? आणि याच्यामध्ये काही गोष्टी मी तुम्हाला सांगेल आहारामध्ये अन्नमय कोशासाठी. चहा घेऊ नका. साखरेचा, दुधाचा, बिना दुधाचा. ओके. कुठल्याही प्रकारचा चहा घेऊ नका. ब्लॅक टी, ग्रीन टी, नो. 2-3 प्रकारच्या चहा वर्गामध्ये आम्ही सांगतो. डिटॉक्स टी म्हणून एक सांगतो. ओके, साधा सोपा आहे. मसाल्याचा डबा आपला असतो. त्याच्यामध्ये बारीक चमचे असतात. तो बारीक चमचा मसाल्याच्या डब्यातला, तर तो चमचा घ्या. 1 चमचा बडीशोप, 1 चमचा जिरं आणि 1 चमचा धने. हे तिन्ही घटक मसाल्यामध्ये असतात. ते 1.5 ग्लास पाण्यामध्ये टाका. त्याला 10 मिनिटं उकळा आणि ते पाणी फिल्टर करून घ्या आणि गरम-गरम ते पाणी प्या. ओके, त्याला डिटॉक्स टी असे म्हणतात. पूर्ण आतड्यातली सगळी घाण निघून जाते. कॉन्स्टिपेशनचा आजार बरा होतो. गॅसेसचा प्रॉब्लेम निघून जातो. ॲसिडिटी खूप होते. वारंवार ॲसिडिटी होते. ॲसिडिटी बरी होते. स्किन चांगली व्हायला सुरुवात होते. हेअर फॉल कमी होतो. सांधे दुखतात, सांधेदुखीसुद्धा कमी होते. ग्रुपवरती येऊन जाईल. धने, जिरे आणि बडीशोप. ओके. जिरे आणि जिऱ्याची तर दररोज फोडणीच असते आपल्या भाज्यांना. सगळ्या मसाल्यामध्ये धने तर टाकलेलेच असतात. जेवण झालं की आपण बडीशोप खातो. वेगळं काही नाही याच्यामध्ये. पण माहिती नाहीये, घेऊन बघा. फक्त हा जो डिटॉक्स टी आहे, हा संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर घ्यायचा नाही.
का? हा डिटॉक्स टी काय करतो? जठराग्नी प्रदीप्त करतो. पोटातला जो पाचक शक्ती जी आहे ती हा वाढवतो. म्हणून रात्री ओके अंधार पडल्यावर सॉरी सूर्य मावळल्यानंतर तो घ्यायचा नाही, एवढी त्याच्यामध्ये प्रिकॉशन आहे. आता पुढच्या गोष्टीकडे आपण जाऊयात. 3 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. झोप, ओके, पाणी, तिसरी गोष्ट आहार, अन्नमय कोशाचा आहार, मनाचा आहार, ओके, प्राणमय कोशाचा आहार, विज्ञानमय कोशाचा आहार. कारण या 3 गोष्टी ज्यावेळेस तुम्ही वर्ग दररोज अटेंड करतात, ओके, लाईफस्टाईलमध्ये सुधारणा करतात, त्यावेळेस मग हळूहळू विज्ञानमय कोशाची शुद्धी व्हायला चालू होते. विज्ञानमय कोश म्हणजे बुद्धी. ओके. योग्य पद्धतीने आपण विचार करायला सुरुवात करतो. त्याला वेगळ्या भाषेत काय म्हणतो आपण? आता ना माझी पहिल्यासारखी चिडचिड होत नाही. आता माझा कामावर फोकस टिकून राहतो. ओके. म्हणजेच काय झाली? विज्ञानमय कोशाची शुद्धी व्हायला लागली. ओके. माझी कामं आता वेळेत पूर्ण होतात. विज्ञानमय कोशाची हळूहळू शुद्धी व्हायला सुरुवात झाली. लक्षणं तुम्हाला सांगतोय, प्रत्येक कोशांची लक्षणं कशी आहेत. आता चौथ्या गोष्टीकडे जाऊयात. चौथी गोष्ट आहे आसन. आता मेन कामासाठी आम्ही याच्यासाठीच वर्ग जॉईन केलाय सर. आसनं सांगा काय काय करायची, कशी करायची? सगळ्यांचा भर आसनांवरती जास्त असतो. महान जो ग्रंथ आहे 2500 वर्षापूर्वी लिहिलेला पतंजली ऋषीने जो ग्रंथ लिहिलाय, ओके, पातंजल योग दर्शन म्हणून तो प्रसिद्ध आहे. तर या ग्रंथामध्ये एकूण 195 सूत्र आहेत. आणि 195 पैकी फक्त 3 सूत्र आसनांवरती आहेत. आणि बाकीची 192 सूत्र मनावरती आहेत. मनावरती म्हणजे काय? माझा नाम मनावरती ताबाच राहत नाही. तिचा नाम मनावरती ताबाच राहत नाही. ओके, मग हे मनावरती संयम कसा आणायचा यासाठीची सूत्र आहेत. आणि या 3 हे 192 सूत्र हे मनावरती आहेत. तर हे जे 3 सूत्र आहेत ते समजून घ्या आणि 3 सूत्रांनीच आसनं करायची आहेत, असं पतंजली मुनी सांगतात. मग हे 3 सूत्र जर समजून घेतली तर ते आसनं बऱ्यापैकी सगळ्यांना आसनं माहिती आहेत, योगासनं माहिती आहेत. ओके, त्याच्याबद्दल मी जास्त बोलत नाहीत. पतंजली मुनी काय सांगतात? आसन कसं करावं? त्यांचं एक सूत्र आहे. ओके, प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्ती ध्यान. प्रयत्नपूर्वक कोणतंही आसन तुम्ही करा. फॉर एक्झाम्पल, ओके, पादहस्तासन करा. दोन्ही हात ओके डोक्याच्या वर नेऊन पुढे तुम्ही फॉरवर्ड बेंडिंग करा. ते पादहस्तासन करत असताना ओके प्रयत्नपूर्वक त्या आसनामध्ये स्वतःला शिथिल करा, रिलॅक्स करा, स्थिर व्हा. त्या आसनाचा ताण कुठे जाणवत आहे त्या तिथे मनाने पोचा. मग मांड्यांवर येणारा ताण, कमरेवर येणारा ताण, दंडावर, मानेवर येणारा ताण हा जर अनुभवला तर आपलं मन सुद्धा तिथे जातं. म्हणजे शरीर आणि मनाची एकरूपता येते. येते एकरूपता? ओके, प्रयत्नपूर्वक शिथिलता केली, तिथे मनाला आपण घेऊन गेलोत आणि काही वेळ तिथे थांबा, होल्डिंग करा थोड्या वेळासाठी, श्वासावरती लक्ष द्या आणि ज्या ठिकाणी ताण बसतोय तिथे लक्ष द्या. मग अन्नमय, मनोमय, प्राणमय तिन्ही कोश काय होतात तिथे अलाईन होतात. आणि अनंत समापत्ती भ्याम, ओके, अनंतामध्ये स्वतःचं लक्ष स्थिर करा. आता हे थोडं डेप्थमध्ये आपण नको जायला. अनंतामध्ये काय? स्वतःचं चित्त तिथं तुम्ही स्थिर ठेवा. मग हे जर तुम्हाला साधलं, कारण एका तासाची हा सगळा वर्ग तर त्याच पद्धतीने डिझाईन केला आहे. पूर्ण पातंजल योगसूत्रावरती तो डिझाईन केलेला आहे. इवन जे जुने साधक आहेत आजच्या वर्गामध्ये मी विनंती करेल तुम्हाला की तुम्ही या पद्धतीने एकदा वर्ग करून बघा. जे ऋषीमुनी सांगतात त्या पद्धतीने करून बघा. आणि ज्यावेळेस ही तुम्हाला जमायला चालू होतं, प्रयत्नपूर्वक, शिथिलतापूर्वक तुम्ही आसनं तुम्हाला जमायला लागतात, त्यावेळेस त्याचा लाभ काय होतो? पतंजली मुनी सांगतात, ततो द्वंद्वा निबिघात. म्हणजे काय? शरीर व मनातील असणारी सगळी द्वंद्व नाहीशी होतात. आता द्वंद्व म्हणजे काय? इकडं दुखतंय, तिकडं दुखतंय, ह्या व्याधी निघून जातात. ओके. मानसिक अस्थिरता निघून जाते. करू का नको? चालू असतं ना सारखं. बोलू का नको? फोन करू का नको? विचारू का नको? जाऊ का नको? मेंटल ही जी क्लॅरिटी असते, ओके, ही क्लॅरिटी काय होते? वाढायला सुरुवात होते. या द्वंद्वातून आपली हळूहळू मुक्ती होते. अनुभवाने तुम्हाला सांगतोय मी. या गोष्टी आपल्या जात नाही आहे तर त्याला कनेक्ट त्याला ब्लूटूथ नाही कनेक्ट होत नाही. येस, सॉरी. हां. तर या पद्धतीने आपण
सर्व द्वंद्व आपल्या शरीरातील निघून जातात. करून बघा. आता या आसनांमध्ये एक सर्वात जी महत्त्वाची आपण गोष्ट आहे, खूप लोकांना बघा, ज्यांनी जिममध्ये जातात ना, बॅकग्राऊंडला म्युझिक चालू असतं. एकदम मोठं-मोठं म्युझिक चालू असतं, डॅशिंग म्युझिक चालू असतं, एनर्जी वाढवणारं म्युझिक चालू असतं. तिथं फोकस तुम्हाला काय कशावर येतो? बॉडीवरती फोकस येतो. मनावरती तिथं फोकसच येत नाही. इव्हन वेगवेगळ्या क्लासेसमध्ये बघा, खूप मोठ्याने म्युझिक लावलेलं असतं, गाणी लावलेली असतात, त्याच्यावर एक्सरसाइज चालू असते. अन्नमय कोशावरती फोकस जास्त करतात. आणि याने काय होतं? बॉडी चांगली होते, माइंड चांगलं होत नाही. मनातील ताणतणाव तसेच राहतात. मग विचार करा, आपले ऋषीमुनी एवढे प्रगल्भ होते, की त्यांनी नुसतं शरीर नाही, शरीरासोबत मन, बुद्धी, आत्मा ह्याचा सुद्धा विचार करून हे शास्त्र विकसित केलं, योगशास्त्र विकसित केलं. मग हे अनुभूती येते आसनांसोबत. म्हणून दररोजची नित्य आसनं महत्त्वाची आहेत. एकही दिवस वर्ग चुकवू नका. आता दुसरी गोष्ट, ह्याच्यामध्ये सूर्यनमस्कार हा सर्वात महत्त्वाची एक्सरसाइज आहे. का महत्त्वाची एक्सरसाइज आहे? कारण सूर्यनमस्कारामुळं संपूर्ण शरीराच्या सगळ्या ज्या संस्था आहेत, ओके, मेंदू, नर्वस सिस्टीम, हार्मोनल सिस्टीम, ओके, सर्क्युलेटरी सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, पचन संस्था, उत्सर्जन संस्था, लिम्फेटॅटिक ड्रेनेज सिस्टीम, या सगळ्या संस्थांचा उत्तम व्यायाम होतो. दुसरी गोष्ट, सर्व सांधे जे आहेत शरीरामध्ये, सगळ्या सांध्यांचा उत्तम व्यायाम होतो. तिसरी गोष्ट, सर्व स्नायूंचा डोक्यापासून पायांच्या बोटापर्यंत उत्तम व्यायाम होतो. चौथी गोष्ट, संपूर्ण शरीराची त्वचा डोक्यापासून पायांच्या नखापर्यंतची सगळी त्वचा ताणली जाते. जगातली कोणतीही अशी एक्सरसाइज नाही की जी एवढे लाभ आपल्याला देते. म्हणून हे सूर्यनमस्कार व्यवस्थित पद्धतीने शिकून घ्या. दररोज तुम्हाला या महिन्यापासून, ओके, आम्ही थोडासा बदल केला आहे. प्रत्येक बॅचमध्ये पहिला जो सूर्यनमस्कार आहे हा होल्डिंगचा सूर्यनमस्कार असणार आहे. 5 सेकंद टू 10 सेकंद होल्डिंग. ओके, स्थिरम सुखम आसनम या पद्धतीने तो घेतला जाईल, की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे पोझिशन सुद्धा क्लिअर करायला मदत होईल. व्यवस्थित तुम्हाला अलाइनमेंट सुद्धा ते जमेल आणि तुम्हाला त्या सूर्यनमस्काराच्या पोझिशनमध्ये, हस्त उत्थानासनमध्ये, पादहस्तासन, अश्वसंचलनमध्ये कुठे कुठे ताण जाणवतोय त्या ताणासोबत तुम्हाला राहता येईल आणि शरीरातल्या त्या त्या भागातल्या व्याधी हळूहळू पूर्णतः बऱ्या होतील. आमचं उद्दिष्ट आहे तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो, आनंदमय जीवन लाभो. आता फेब्रुवारी आपला 28 दिवसांचा आहे, 28 दिवसांचा वर्ग असेल. ठीक. तर त्या पद्धतीने आपण सूर्यनमस्कार घेणार आहोत. आणि दुसरी गोष्ट, सर, 6 राऊंडनी काही होत नाही हो. त्यांनी काय होते, 12 राऊंडनी काय होते, थोडंसं वाढवा जरासे फील वगैरे येऊ द्या, घाम येऊ द्या. आता मला सांगा हो, सर्वांनी 10वी 12वीची परीक्षा दिलेली आहे, बरोबर? जास्त अभ्यास केल्यावर जास्त मार्क मिळतात का हो? हं? का योग्य अभ्यास केल्यावर योग्य मार्क मिळतात? कुठलं स्टेटमेंट बरोबर आहे? मी ना 8 तास अभ्यास करायचे पण 60%च पडले हो. वडील आले की लगेच मी अभ्यासाला बसायचे. त्यांना वाटत जरा काय किती अभ्यास करतोय हा, किंवा किती अभ्यास करते ही, असं आठवतंय बालपण आपलं. तर गमतीचा भाग सोडून द्या. योग्य अभ्यास केल्यावरती उत्तम मार्क मिळतात. सेम योग्य पद्धतीने व्यायाम झाला, योगासनं झाली तर उत्तम रिझल्ट येतो. या क्लासमध्ये भरपूर अशी उदाहरणं आहेत की सूर्यनमस्कार जमत नव्हते, फक्त सांगितलेली जीवनशैली फॉलो केली. आत्ताच या मागच्या जानेवारी महिन्यामध्ये आहेत, यवतमाळचे साधक आहेत. ओके, 90 किलो वजन होतं. एका महिन्यामध्ये 90 वरून त्यांचं काहीतरी 82 किलो वजन आलं. 6 किलो वजन त्यांचं कमी झालं. फक्त काय केलं, जेवणाच्या वेळा, ओके, ज्या अनियमित होत्या त्या वेळा त्यांनी सांभाळल्या. मगाशी मी सांगायचं विसरलो, आहारामध्ये, ओके, 2 वेळेच्या जेवणाच्या वेळा पाळा. वेळेवर केलेलं जेवण औषधासारखं काम करतं. दुपारचं जेवण 1 वाजायच्या आत आणि रात्रीचं जेवण काही झालं तरी 8 वाजायच्या आत बसवण्याचा प्रयत्न करा. हा जेवणाचा एक आहाराचा नियम आहे. एकदा ते जमलं की मग बाकीच्या गोष्टी जमू शकतात. ठीक. तर त्यांचं वजन, फक्त लाईफस्टाईल फॉलो केली. हार्डली ते 6 ते 8 सूर्यनमस्कार घालू शकत होते. तेवढेच त्यांनी सूर्यनमस्कार घातले आणि त्यांचं भरपूर त्यांना छान रिझल्ट आले. खूप महिला अशा आहेत 2 किलो 3 किलो आपोआप अतिरिक्त वजन कमी झालं फक्त जीवन पद्धती फॉलो करून. त्यामुळं खूप व्यायाम केला आणि वजन कमी होतं अशातला भाग नाहीये.
योग्य व्यायाम करा, आहारावरती नियंत्रण, विचारांवरती नियंत्रण ह्याने या गोष्टी आपल्याला साध्य होतात. म्हणून सूर्यनमस्कार एक्सरसाइज या महिन्यामध्ये आपण 6 ते 12 राउंड्स. ओके. आपल्या भाषेमध्ये सूर्यनमस्कार एका राउंडमध्ये 2 सूर्यनमस्कार असतात. ओके. लेफ्ट लेफ्ट हाफ सायकल आणि राईट हाफ सायकल. तुमच्या टीचरने तुम्हाला आज शिकवलं असेल किंवा आज ज्यांनी वर्ग केला नसेल हरकत नाही. सोमवारी आपला वर्ग असेल त्यावेळेस पुन्हा तुम्हाला टीचर व्यवस्थित शिकवतील. असे साधारणतः 12 राउंड सूर्यनमस्कार किंवा 6 ओके 12 सूर्यनमस्कार पुरेसे आहेत उत्तम आरोग्यासाठी. उत्तम हेल्थसाठी, स्वास्थ्यासाठी एवढे सूर्यनमस्कार पुरेसे आहेत. पुढच्या आपण फॅक्टरकडे जाऊयात. पुढचा फॅक्टर आहे, हा चौथा फॅक्टर होता आसन. आता पाचवा जो फॅक्टर आहे तो आहे स्वच्छ हवा. सकाळी मोकळ्या हवेमध्ये चालायला गेलं पाहिजे. ओके. वेळच नसतो, जमतच नाही, हरकत नाही. संध्याकाळी चालायला जा. किंवा ते नाही जमलं तर 10 मिनिटे प्राणायाम करा. कमीत कमी 10 मिनिटे प्राणायाम करा. प्राणायामामध्ये काय अनुलोम विलोम तुम्हाला माहितीच असेल. रामदेव बाबांकडून तुम्ही शिकलाच असाल टीव्हीवरती बघून, इकडे-तिकडे बघून. लेफ्ट इन, राइट आउट, राइट इन, लेफ्ट आउट. 10 मिनिटे स्वच्छ हवेमध्ये. कारण ही स्वच्छ हवा शरीरातील प्राणमय कोश, जे आपण पंचकोश पाहिले ना मगाशी, अन्नमय कोश, मनोमय कोश. तिसरा जो कोश आहे प्राणमय कोश, हा काय करते? शुद्ध करते. म्हणून आपल्या वर्गामध्ये कंपल्सरी 5 मिनिटे आपण प्राणायामाला दिलेली आहेत. प्राणमय कोशाच्या शुद्धीसाठी. प्राणमय कोशाच्या शुद्धीची लक्षणं काय आहेत? विचारांमधली क्लॅरिटी वाढते. थॉट क्लॅरिटी, इमोशनल स्टॅबिलिटी, ओके, वैचारिक गोंधळ कमी होतो. भुकेवरचं नियंत्रण त्या अभ्यासामुळं तयार होतं, प्राणायामाच्या अभ्यासामुळं. शरीर हलकं वाटतं, शरीरातील अतिरिक्त मेद, फॅट्स जळून जायला त्या अभ्यासामुळं मदत. भरपूर लाभ आहेत प्राणायामाचे. मग स्वच्छ हवा, ओके, ही खूप उत्तम आरोग्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावते. 5वा नंबर आहे. आणि शेवटचा नंबर आहे 6वा नंबर, तो म्हणजे सूर्यप्रकाश. आपल्या शरीरावरती दररोज कमीत कमी 30 मिनिटे ऊन पडलं पाहिजे किंवा आपण उन्हात काम करायला पाहिजे किंवा उन्हात आपण चालायला पाहिजे. कमीत कमी. ओके. त्यामुळे सकाळचं ऊन उत्तम असतं. ते सकाळचं ऊन नाही मिळालं तर दिवसभरात कुठलाही ऊन, ओके, भाजी आणायला जा सकाळी 10 वाजता किंवा संध्याकाळी 4 वाजता आणायला जा. ऊन पडेल तुमच्या अंगावरती, पण ऊन कंपल्सरी पडलं पाहिजे. कारण ऊन जर पडलं तरच काय होतं, शरीरातील जठराग्नी प्रदीप्त होतो. व्हिटॅमिन डी सिंथेसिस चालू होतं. व्हिटॅमिन डी, ओके, स्किनमध्ये तयार होतं. आता बघा सगळ्यांच्या बॉडीमध्ये व्हिटॅमिन डीची डिफिशियन्सी आजकाल वाढायला लागलेली आहे. हाड्यांचे आजार वाढायला लागलेले आहेत. डायजेशनचे आजार वाढायला लागलेले आहेत. भरपूर खातो, पण सारखी सारखी भूक लागते आणि त्याच्यामुळे काय व्हायला लागले, वजन वाढायला लागले. आपण वजन का वाढतं याची कारणच बघत नाहीत. ओके. तर हे उन्हात गेल्यामुळं सुद्धा, ओके, शरीरातील जठराग्नी प्रदीप्त होतं आणि जे खाल्लंय ते हळूहळू जळायला सुरुवात होते. ठीक. तर हे जे 6 जे नियम आहेत, हे उत्तम आरोग्यासाठी आहेत. फॅट लॉससाठी सुद्धा हे 6 नियम उत्तम पद्धतीने लागू होतात. ओके. पहिला नियम काय? उत्तम झोप. दररोज 7 ते 8 तासांची उत्तम झोप आपण घेतली पाहिजे. दुसरा नियम, पाणी पिण्याचा नियम. दररोज आपण 2 ते 3 लिटर पाणी पिलं पाहिजे. जेवणापूर्वी आणि जेवण झाल्यानंतर अर्धा तास पाणी प्यायचं नाही. दिवसभरात दर तासाला अर्धा ते 1 ग्लास पद्धतीने पाणी पिलं पाहिजे. सारिकाताई, तुमच्यासाठी नियम सांगत आहे मी. तिसरा जो नियम होता तो काय होता आपला? आहाराचा नियम होता. शरीराचा, मनाचा आहार वेगवेगळा असतो. आहारामध्ये काय सर्वात जास्त महत्त्वाचं आहे? जेवणाच्या वेळा तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करा. वेळी अवेळी जेवण करणं टाळा. मिळतंय म्हणून खाऊ नका. भूक लागली म्हणून खा. सकाळचं जेवण 1 वाजेच्या आत आणि रात्रीचं जेवण संध्याकाळी 8 वाजेच्या आत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. 8 नंतर कुणी देवाचा प्रसाद जरी हातावर ठेवला तरी घ्या, डब्यात ठेवा, दुसऱ्या दिवशी खा. देव नाराज होणार नाही. ओके. त्या कल्पनेतून बाहेर या. नाहीतर आपल्याला सवय लागली असते. कुणी काही हातावर ठेवलं की लगेच तोंडात पुढचा मागचा विचारच नाही. ते देवाचा प्रसाद आहे. ठेवा ना, त्या बाजूला डब्यात ठेवा. जेवताना खा किंवा दुसऱ्या दिवशी खा किंवा नाही खाल्ला, ओके, धरणीला अर्पण अर्पण करून टाका. काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. जिकडून अन्न येतं तिकडून तिकडंच अन्न जातं परत. ओके. नंतरचा जो नियम होता, 3 नियम मी तुम्हाला सांगितले. आहारामध्ये जेवणाच्या वेळा जास्तीत जास्त महत्त्वाचं. काय खातात ह्याच्यापेक्षा जेवणाच्या वेळा पाळा, त्या जास्त महत्त्वाचं आहे. चौथा जो नियम होता आसनं आसनं किंवा व्यायामाचा होता. ओके. दररोज 1 तास आपण जी साधना करणार आहोत, ओके, ती पुरेशी साधना आहे. करून बघा ती 1 तास.
आणि ह्याच्यामध्ये संपूर्ण शरीरातल्या सगळ्या संस्था, सर्व सांधे, सर्व अवयव, सर्व स्नायू ह्याचा व्यायाम झाला पाहिजे. तिथपर्यंत रक्तपुरवठा चांगला झाला पाहिजे. तर सूर्यनमस्कार ही उत्तम एक्सरसाइज आहे. 5वा नियम आहे स्वच्छ हवा. स्वच्छ हवा किंवा प्राणायाम यापैकी एक गोष्ट तुम्ही करा. चालायला जा निसर्गामध्ये. आता उद्या रविवार आहे. तुम्हाला ग्रुपवरती मेसेज येऊनच जाईल. निसर्गामध्ये 5 किलोमीटर तुम्ही चालायला जा. पहिल्यांदा नाही जमणार. 1 किलोमीटर जा किंवा 2 किलोमीटर जा. घराजवळ कुठं डोंगर वगैरे असेल छोटासा, छान, स्वच्छ, तिथे तुम्ही चालायला जा. आणि 6वा जो नियम आहे स्वच्छ सूर्यप्रकाश. दररोज शरीरावरती 30 मिनिटं सूर्यप्रकाश आपला पडला पाहिजे. ही 6 नियम फॉलो करणं म्हणजे जीवन पद्धती फॉलो करणं. ओके, हे जीवन पद्धतीचे नियम आहेत. आणि ही लाईफस्टाईल जर तुम्ही फॉलो केली तर शरीरामध्ये सध्या जे जे विद्यमान आजार आहेत, हाय बीपी, अर्थरायटिस, थायरॉईडचा आजार, मायग्रेनचा आजार, ॲसिडिटीचा आजार, ओके, डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन्स, हे सगळ्या व्याधी तुमच्या हळूहळू 100% बऱ्या होतील. ओके, तुम्ही अनुभव तर आता ग्रुपवरती भरपूर वाचलेच असतील, कारण अनुभव वाचूनच तुम्ही इकडे आलेला आहात. येस, तर आजचं इथलं हे सत्र माझं जे सेशन आहे ते मी इथं, ओके, सर्व कंटेंट इथे आपण संप थांबवत आहे मी. आता तुमचे काही प्रश्न असतील तर आपण प्रश्न उत्तरे घेऊयात. आपण एक 10 मिनिट थोडं एक्सटेंड केलं आहे. वजन वाढण्यासाठीचे नियम कोणते आहेत? हे जे सांगितले नियम आहे ते आहे नियम, की वेळेवर जेवायला सुरुवात करा. आणि ती बुद्धांची गोष्ट लक्षात ठेवा. ओके, असं काही कॅरी केलेलं आहे का? कॅरी केलं असेल तर सोडून द्या, नाही तर ती गोष्ट आपल्याला खात राहते आतमध्ये. ओके, येस. त्यामुळे ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांनी भूक कमी करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल जागरण, झोप कमी, भूक कमी करते. चहा कॉफी भूक कमी करते. ओके, स्क्रीन टाईम, मोबाईल बघणं, टी व्ही बघणं, याने हार्मोनल इम्बॅलन्स होतो, भूक कमी करते. तर या गोष्टी तुम्ही टाळा आणि व्यायाम करायला चालू करा, मस्त भूक लागते. येस, क्वेश्चन्स. ओके, तुम्हाला विचारायचे असतील प्रश्न तर हात वरती करा. रेज हँडचा ऑप्शन आहे, तिथे प्रश्न विचारा. दिवसातून एक वेळा कॉफी घेतली तर चालेल का? स्टिम्युलंट कोणत्याही प्रकारचे घेऊ नका. चहा कॉफी मगाशी मी तुम्हाला सांगितलं घेऊ नका. ओके, दुधाचा चहा, बिगर दुधाचा चहा नाही. दुधाचा चहा नाही. ओके, ब्लॅक टी ब्लॅक टीच यूज करा. एक मिनटं. येस. योग कोणत्या वेळेला केलेला जास्त लाभदायक आहे? सकाळची योग साधना सर्वोत्तम आहे. पण जर तुमची सकाळी जॉबची शिफ्ट असेल तर तुम्ही संध्याकाळी करा. सर्वोत्तम वेळ कोणती? तर पोट रिकामं असताना केलेला योग अभ्यास जास्त अंगी लागतो. संध्याकाळी योग अभ्यास करत असाल तर तो 50% लागेल अंगी. त्यामुळे पोट रिकामं असणं ही योग अभ्यासाची, ओके, पहिली रिक्वायरमेंट आहे. त्यामुळे सकाळचा योग अभ्यास जास्त लाभदायी. नॉनव्हेज खाल्लं तर चालेल का? ओके, मी सांगेल 30 दिवस खाऊ नका. जो आहार आहे, फूड क्लास जो दिला आहे, तो फूड क्लास पहा आणि त्या पद्धतीने तुम्ही आहार घ्या. नॉनव्हेज खाऊ नका. आणि सध्या तो GBS व्हायरस आलेला आहे. ओके, तो नॉनव्हेजमधून पसरतोय. चिकनमधून, अंड्यांमधून पसरतोय. त्यामुळे तो खाऊ नका 30 दिवस. पहाटे योग साधना झाल्यावर झोप घेतली तर चालतेल का? हो, रात्री झोपायचं संकेतजी. ओके, म्हणजे सकाळी योगा क्लास लावलाय, घरच्यांना म्हटलात आता मी योगा क्लास केलाय 5 ते 6, आता मला थोड्या वेळ झोपू दे, असं नाही चालणार. ओके, त्यामुळे 5 ते 6ची बॅच करू नका, 6 ते 7ची बॅच करा. ओके, एवढ्या लवकर उठू नका, झोप पूर्ण होऊ द्या. 6 ते 7 तासांची पहिला नियम लक्षात ठेवा, ती झोप पूर्ण करा. मला PCOD आहे, हेवी ब्लिडिंग होते. ओके, शीतलताई, PCODसाठी योग निद्रेचा अभ्यास आहे. कारण PCOD हा आजार, ओके, हार्मोन्स, कुठलेही हार्मोन रिलेटेड जे आजार आहेत, PCOD, डायबिटीज, IBP, हे सगळे आजार मानसिक ताणतणावामधून निर्माण होतात. आणि आत्ता मेडिकल सायन्स हे ठामपणे सांगते, तुमच्यातलं कोणी तर डॉक्टर असेल, सगळे शरीरातले आजार हे पार्शियली किंवा फुली सायकोसोमॅटिक आहेत. म्हणजेच मेंटल बॉर्न सगळे डिसिजेस आहेत. ओके, पार्शियली तरी आहेत किंवा फुली तरी आहेत. मग PCOD हा आजार आहे, हा पार्शियली मेंटल बॉर्न आजार आहे. म्हणजेच, ओके, थॉट्स, इमोशनशी निगडीत हा आजार जास्त आहे. आणि नंतर दुसरा फॅक्टर त्याच्यामध्ये येतो, आहार किंवा जीवनपद्धती. तर हळूहळू जीवनपद्धती फॉलो करा, तुम्ही यातून बाहेर याल. जे सांगितलेले 6 नियम आहेत ते फॉलो करा व्यवस्थित. ओके, यू विल गेट रिझल्ट. हजारो महिलांना रिझल्ट आलेले आहेत. सूर्यनमस्कार ही एक सर्वांग सुंदर व्यायाम आहे. ओटीपोटाचे सर्व
स्नायू, ओव्हरीज, ओके, युटरस व्यवस्थित त्याच्यामध्ये ताणले जातात. त्या ठिकाणचा रक्तपुरवठा सुरळीत होतो आणि प्राणायाम आपण एक घेतो आणि ओंकार साधना आहे. सुरुवातीला एक आपण घेतो. आता ध्यानाचा एक भाग राहून गेला. तर ओंकार साधना पण खूप महत्त्वाची भूमिका निभावते. ध्यानाची भूमिका निभावते मन स्थिर करण्यासाठी, भावना स्थिर करण्यासाठी. करके देखो. नाश्ता टाळायचा आहे का? नो, अजिबात नाही. ओके. नाश्ता कोणी टाळायचा? ओके, घरच्यांनी आग्रह केला, "अरे घे, खूप छान पोहे बनवले, थोडेसे खा." ओके, गरज नसताना देऊ नका त्याला. आता ना शिल्लक राहिलेत, आता खाऊनच घेते. नका करू. भूक नसताना खाऊ नका. आपण कधीच सांगत नाही नाश्ता करू नका. आपण सांगतो, "तुम्हाला भूक लागते का?" आता बघा गंमत. जे व्यायाम करतात, ॲथलीट असतात, रनर्स वगैरे असतात, जिमला वगैरे जातात, त्यांना भूक लागते. जे मजूर असतात, सामान उचलतात, ओके, त्यांना भूक लागते, कामगार लोकं असतात. जे बैठे काम असतं माझ्यासारखे फॉर एक्झाम्पल शिक्षक लोकं, आमचं बैठेच काम आहे ना. गृहिणी लोकं, घरातले काही धुनी भांडी करणं म्हणजे खूपच एनर्जी लॉस होतो अशातला भाग नाहीये स्वयंपाक करणं. बैठे कामामध्येच मोडतं. सेठ लोकं, ओके, गल्ल्यावर बसून असतात नोटा मोजायला. काम जास्त काही होत नाही, डोक्याचं काम होतं. तर यांचा आहार वेगळा आहे. मजदुरांचा आहार वेगळा आहे. मुलांचा आहार वेगळा आहे. आपलं काय झालंय, आपलं वय वाढलंय. ओके. पण आपण लहानपणी किंवा कॉलेजमध्ये असताना जे खात होतो तसंच आपल्या खाण्याच्या सवयी आहेत. त्यात आपण बदल केलाच नाहीये. पहिल्यांदा ॲक्टिव्हिटी भरपूर होती शाळेत असताना, नंतर ॲक्टिव्हिटी कमी झाली आणि आता जीवनाच्या या टप्प्यावरती शारीरिक हालचालीच खूप कमी झाल्यात. बाकी आपण सगळ्यात बदल केलाय, पण आहारामध्ये काही बदल केला नाही. येऊ दे. ओके. तर त्याच्यामध्ये बदल करा. नाश्ता भूक लागत असेल तरच नाश्ता करायचा आहे. गरज नसताना नाश्ता करू नका. भूक लागत नसेल तर नाश्ता करू नका. जिरे, बडीशोप, धने पावडर चालेल का? पावडर नका घेऊ कारण ते गाळणीतून गाळणार नाही. तुम्हाला कापड लावावं लागेल. त्याला रुमाल वगैरे लावावा लागेल. उतरटाचं हो आहे. पण एवढा उद्योग करण्यापेक्षा धने, जिरे, बडीशोपच घ्या. म्हणजे गाळायला सोपं पडेल ते. रोहिणीताई विचारतायत 8 वाजेपर्यंत जेवण नाही करायला जमलं तर? कारण ऑफिस ठीक आहे. हा भरपूर लोकांचा प्रॉब्लेम आहे. जे ऑफिसवरून उशिरा येतात. त्यावेळेस तुम्ही हलकं-फुलकं जेवण करा. ओके. सूप्सवरती सूप्स आणि एक बाउल सलाड असा तुम्ही आहार ठेवा. एक फळ, एक बाउल सलाड आणि कुठलंही सूप. सूपच्या पण तुम्हाला मी रेसिपी ग्रुपवरती देऊ. हे तुम्ही रात्री घ्या आणि या केसमध्ये जे रात्री हलकं जेवण करतात, त्यांनी सकाळी तुम्हाला छान भूक लागेल. त्यावेळेस व्यवस्थित प्रोटीनयुक्त नाश्ता आणि एक फळ सकाळी तुम्ही खायचं आहे किंवा भिजवलेले ड्रायफ्रुट्स. फूड क्लासमध्ये खूप छान पद्धतीने भरपूर व्हरायटी दिली आहे त्याच्यामध्ये. ते तुम्ही घ्या रोहिणीताई. येस. सुरुवातीच्या अर्ध्या तासात सेशनमध्ये काय सांगितलं ते संक्षिप्त करून सांगा. रेकॉर्डिंग मिळून जाईल श्रद्धाताई तुम्हाला. रेकॉर्डिंग अवश्य पहा. हां. दूध. ओके. सध्या जे मार्केटमध्ये पिशव्यामध्ये आपण दूध आणतोय ते वेगवेगळ्या ब्रँडचे. ते दूध नाहीये, पॉइझन आहे. ते त्यामुळं मी तुम्हाला सांगेल 30 दिवस कृपया दूध घेऊ नका. लहान मुलांच्या जर मागं तुम्ही ओके दूध पी घेऊन पळत असाल, ओके, तर प्लीज थांबवा ते. कारण सध्या दुधाचं प्रोडक्शन भारतामध्ये एवढं नाहीये. भेसळयुक्त दुधाचं प्रमाण प्रचंड आहे. ठीक ठराविक वयानंतर आपल्याला दूध लागत नाही. वय वर्ष 5 वर्ष झाल्यानंतर आपल्याला दुधाची गरज लागत नाही. त्यामुळे दूध पिऊ नका. हॉटेलमध्ये जेवायला गेल्या हॉटेलमध्ये जाऊच नका. ऑप्शन नाहीये म्हणून जावं लागलं. तर पनीर आणि नॉनव्हेज सोडून बाकी कोणत्याही भाज्या घ्या. तुम्हाला एक गंमत सांगतो. 5 वर्षापूर्वी हॉटेलमध्ये पनीर मिळायचं का हो? फक्त 5 वर्षापूर्वी. तुरळक मिळायचं कधीतरी कुठेतरी. आज प्रत्येक हॉटेलमध्ये खच्चून पनीर मिळतं. खच्चून सगळ्या भाज्यांमध्ये पनीर-बिनीर टाकतात. गंमत बघा. ओके. विचार करा महिलांनो. घरी जर दूध नसलं, 1 लिटर दूध आणलं आपण नासलं आणि त्याचं पनीर बनवलं. हार्डली 100 ते 150 ग्रॅम, फार फार तर 200 ग्रॅम पनीर तयार होतं. बरोबर? आज जर पनीर विकत आणलं तर ₹80 पावशेर पनीर आहे. पुण्यातला रेट तुम्हाला सांगतोय मी. ₹80 ₹90 रेट पावशेर आहे. 1 किलो जर पकडलं, ओके, 9 चोक 36, ₹360 किलो. या दराने पनीर आज डेअरीमध्ये मिळतं. तेच पण आता माझ्या फ्रेंडची हॉटेल आहेत. ओके. ते आम्हाला सांगतात, आम्हाला ₹120 किलो, ₹150 किलोनी पनीर मिळतं. आणि घरघर बिमारीचं कारण आहे हॉटेलमधलं चमचमीत खाणं. त्यामुळे 30 दिवस ओके बाहेर जाऊ नका.
झोमॅटोचा नंबर सेव्ह केला असेल त्या ॲप्लिकेशन मोबाईलमधून काढून टाका. स्विगीचं, झोमॅटोचं जे ऑर्डर करतात ना, आता खूप उशीर झाला आहे, डाळ-भात लावा, 15 मिनिटं वाट बघा. ओके. तो तो तुम्हाला चांगला अंगी लागेल. त्यामुळे बाहेरचं खाऊ नका, पनीर खाऊ नका, दुधापासून बनवलेले सर्व पदार्थ खाऊ नका. पेढा दुधापासून बनवला आहे. देवाचा प्रसाद जरी असेल तरी तो खाऊ नका. काही होत नाही. ठीक आहे. डिटॉक्स ज्यूस केव्हा घ्यायचा? आय मीन मॉर्निंग टाईम. येस, सकाळी व्यायाम केल्यानंतर तुम्ही डिटॉक्स ज्यूस घ्या. सकाळी उठल्या उठल्या कसं आहे, थोडीशी थंडी असते वातावरणामध्ये तर तुम्हाला जाणार नाही. तर तुम्ही व्यायाम योगा क्लास झाल्यावरती घ्या. आवळा ज्यूस, ॲलोवेरा ज्यूस आणि मिल्क. मला प्रश्न कळला नाही स्मिताताई. हे असं कॉम्बिनेशन करू नका. आवळा, ॲलोवेरा, मिल्क ना ना. एका वेळी एक. आवळा ज्यूस तरी घ्या किंवा ॲलोवेरा ज्यूस सुद्धा चालेल. ठीक, कोळा पण चालेल, एबीसी ज्यूस पण चालेल. ओके, पण दूध नाही टाकायचं. नाश्ता टाळायचा नाही. भूक लागली तरच नाश्ता करा. ओके, अशा वेळी तुम्ही ड्रायफ्रूट रात्री भिजवलेले ड्रायफ्रुट्स तुम्ही खा. बदाम, काजू, अंजीर, अक्रोड हे भिजू घालून तुम्ही सकाळी खा. मला व्हेरिकोज वेनचा त्रास आहे. हळूहळू ताडासनाच्या अभ्यासाने, सूर्यनमस्काराच्या अभ्यासाने, ओके, हा तुमचा त्रास हळूहळू बरा होईल. कारण हा त्रास 1 महिना, 2 महिन्यात तयार नाही झाला. वर्षानुवर्ष चुकीची जीवन पद्धती फॉलो केली, उठण्या बसण्याच्या सवयी चुकीच्या ठेवल्या म्हणून झालेला आहे. 4 वर्षापूर्वी जर आजार झाला असेल, तर तो बऱ्या होण्यासाठी निम्मा वेळ द्या. कमीत कमी 2 वर्ष किंवा ते नाही जमलं तर 1 वर्ष तरी प्रॅक्टिस करा. जीवन पद्धतीत बदल करा. नक्की फरक पडेल. सोरायसिस बरा होतो का योगाने? ओके, तर योगामध्ये भरपूर रिसर्च पेपर आहेत. सोरायसिसचा हा जो त्रास आहे, स्किन डिसऑर्डर, हा त्रास हळूहळू कमी होतो. पण त्याला लाँग ड्युरेशनची साधना आवश्यक आहे. 2 महिन्यात, 3 महिन्यात हा आजार बरा होणारा नाही आहे. तुम्हाला निदान ओके, एक 6 महिने ते वर्षभर जीवनशैलीमध्ये बदल करून तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला नक्की फरक पडू पडू शकतो. ओके, पिरियड संदर्भात ज्या ज्या व्याधी आहेत त्या सगळ्या ओके सूर्यनमस्कारामुळं बऱ्या होतात. महिनाभर या करून बघा. ओके, पाळीच्या तक्रारी, पिरियड्स न येणं यासुद्धा व्याधी एका महिन्याच्या सरावाने, सूर्यनमस्काराच्या सरावाने बऱ्या झालेल्या आहेत. इनफर्टिलिटीच्या समस्या जवळपास मोर दॅन मला माझ्या माहितीप्रमाणे 150 पेक्षा जास्त इनफर्टिलिटी समस्या, मूल न होणं, ओके, कन्सीव्हच होत नाही. या व्याधी 3 महिने ओके सूर्यनमस्कार केल्यानंतर ओके कन्सीव्ह झालेल्या भरपूर केसेस आमच्याकडे आहेत. तर पिरियडचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. सर, जुन्या वाईट घडलेल्या गोष्टी डोक्यात बसलेल्या असतील तर त्या कशा विसरायच्या? वाईट वागणूक मिळाली असेल तर? रुपालीताई, तुमचा प्रश्न खूप छान आहे आणि हा प्रश्न तुमचाच नाहीये. वर्गातील उपस्थित असणाऱ्या सर्व साधकांच्या बाबतीतला हा प्रश्न आहे. आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये अशा चांगल्या वाईट घटना घडलेल्या आहेत, की ज्या आपण कोणाला सांगूही शकत नाही, शेअरसुद्धा करू शकत नाही. त्या सलत राहतात आतमध्ये. ओके. तर यातून बाहेर पडण्याचे मार्ग आहेत. ओके. योग साधना हळू-हळू करा आणि मी तुम्हाला काही गोष्टी सर्वांना सांगेल, की सिद्ध समाधी योग ओके नावाचा एक मेडिटेशन कोर्स आहे. ओके. तो कोर्स मी ग्रुपवरती तुम्हाला शेअर करेल. जमलं वेळ काढून तुम्ही तो अवश्य करा. ऑनलाईन पण आय थिंक घेत असावेत. मला शुअर नाही त्याबाबत. पण त्याची माहिती तुम्हाला देईल. सर्वात सोपा उपाय असतो की ॲक्सेप्ट करणं. ओके. फॉर एक्झाम्पल, मला ना त्या काकांनी कमी लेखलं किंवा मला त्या काकांनी शिवी दिली. आता काय करू शकतो का? दिली, ॲक्सेप्ट करा. मला दिली. ओके. ॲक्सेप्ट करा आणि त्यांना माफ करून टाका. सोडून द्या त्यांना. डोक्यातनं काढून टाका. मला ते मूर्ख म्हणाले चार चौघात. काहींना टोचतं ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑफिसमध्ये बॉस म्हणला, "तुला कळत नाही का?" ओके. त्या सगळ्या ग्रुपमध्ये बोललं तर ते टोचतं आणि ते डोक्यामध्ये राहतं. मग त्यावेळेस काय करा, ॲक्सेप्ट करायचं. आपण ॲक्सेप्ट करत नाही त्याचा आपल्याला जास्त त्रास होतो. मलाच का म्हणले? सोडून द्या ते, ॲक्सेप्ट करा. म्हणले असतील तो त्यांचा प्रश्न आहे. मी मूर्ख नाही, मला माहिती ना. आणि ज्यावेळेस तुम्ही ॲक्सेप्ट करतात, मी मूर्ख आहे, त्यावेळेस त्रास व्हायला चालू होतो. ज्यावेळेस तो ॲक्सेप्ट करत नाहीत, नाही त्रास होत. ओके, त्यांचा प्रश्न आहे, त्यांचा प्रॉब्लेम आहे, तो त्यांच्याकडे राहू द्या. आपल्या कामामध्ये आपण दुरुस्ती करणे. तर या रुपालीताई, ओके, ॲक्सेप्टन्स ही एक गोष्ट आहे आणि ह्याची प्रोसेस आहे. ज्या जीवनातली दुःख जे मनाला लागून राहिले ते बाहेर काढण्याची ओके. रिग्रेशन थेरपी आहे. ही वेगळी आहे थेरपी. पण या क्लासमध्ये हा विषय नाही कव्हर होणार एवढा मोठा विषय.
की आपण या विषयावरती तज्ज्ञ माणसाचं मी डेफिनेटली लेक्चर अरेंज करेल. ओके, मानसिक स्वास्थ्य हा विषय येतो, मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य या अंतर्गत. ठीक. हार्मोनल बॅलन्स योग साधनेतून सुरळीत होतो का? 100% येस. अस्थमा आणि हार्ट बीट्स खूप वाढत आहेत त्यामुळं. येस डॉक्टर सीमा, तुम्ही कुठले डॉक्टर आहेत? की मेडिसिनमधले आहेत की ह्युमॅनिटीजमधील, सायन्समधील आहात? ओके, जर मेडिकलमध्ये असाल तर याचा अर्थ तुमचं तुमचं क्षेत्रच मुळात मानसिक ताणतणावातलं क्षेत्र आहे. ओके, खूप पेशंट बघावे लागतात, वेळी फोन कॉल अटेंड करणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. तर मानसिक ताणतणावावरती तुम्ही जास्त लक्ष द्या. नियम क्रमांक 4 आणि 5, स्वच्छ हवा, प्राणायाम आणि सूर्यप्रकाश या गोष्टींची कमतरता असेल तर श्वसनासंदर्भाचे विकार निर्माण होतात. तर त्यातून तुम्ही याच्यावरती काम करायला चालू करा. सूर्यनमस्काराने तुम्हाला डेफिनेटली फरक पडेल. येस, सूर्यनमस्कार कमी 6 राऊंड ते ह्या नित्य साधनेमधले सूर्यनमस्कार तुमच्यासाठी पुरेसे आहेत. हा, खूप छान प्रश्न. तुम्ही किती वाजता झोपता आणि किती वाजता उठता? ओके, जनरली मी 10-10:30 वाजता झोपतो आणि सकाळी 5 वाजता उठतो. 10ला ॲव्हरेज झोपण्याचा टायमिंग आहे. आता योग निद्रेचा वर्ग चालू केले, त्यामुळे योग निद्रा करत करत 10:30ला मी जनरली झोपतो. रात्री जर तुम्ही लवकर जेवला असाल, माझा तरी अनुभव सांगतो, जनरली आमचं घरातलं सगळ्यांचं जेवण 8च्या आत होतं, 7 ते 8 या दरम्यान. हलकं फुलकं जेवण असतं. प्रोटीनयुक्त आहार कमी असतो त्याच्यामध्ये. पोळी, भाजी, कुठली पालेभाजी किंवा कुठली फळभाजी, आम्ही जास्त फळभाज्यावरती जास्त भर असतो. तर ह्यानी लवकर सकाळी जाग येते. ओके, पोट लवकर साफ होतं आणि पोट साफ झालं की दिवसभर फ्रेश वाटतं. ज्या दिवशी पोट साफ होत नाही त्या दिवशी कसं वाटतं? ओके, अजिबात प्रसन्न वाटत नाही. आणि पोट साफ नसेल तर मन सुद्धा व्यवस्थित काम करत नाही. विचार आपण चांगला करू शकत नाही. ऑफलाईन क्लास आम्ही घेत नाहीत. घेत की ताई सध्या तरी घेत नाहीत, पण भविष्यामध्ये नक्की पुण्यामध्ये चालू करणार आहोत. ओके. टॉन्सिल ऑपरेशन नंतर वेट गेन होतं का? येस, मेडिकेशन तुमचं सुरू असेल टॉन्सिल नंतर, ओके, तर मेडिकेशनमुळे सुद्धा वेट कमी होतं. हळूहळू जीवनशैलीमध्ये बदल करा, फरक पडेल. टोफू चालेल का? टोफू हा, ओके, मी सजेस्ट करेल घेऊ नका. ओके, पनीरचाच भाव आहे टोफू. जनरली जे मॅनमेड जास्त गोष्टी आहेत, प्रोसेस ज्या गोष्टी आहेत त्या घेऊ नका. टोफू ही हायली प्रोसेस गोष्ट आहे. ओके, टोफू हे जे बनवण्याची जी प्रक्रिया आहे, ओके, ते घेऊ नका. जास्तीत जास्त व्हेजिटेरियनवरती भर द्या. फळभाज्या, पालेभाज्या खाण्याचा प्रयत्न करा. भात खाल्ला तर चालतो का? येस, चालतो. कोकणातली माणसं भातच खातात. पश्चिम बंगाल, ओके, समुद्रकिनारची माणसं भातच खातात. तुम्हाला दिसली का कोकणातली माणसं एकदम ढबू, ढेऱ्या-बिऱ्या सुटलेले? नाही. त्यांच्या रिजनला तो आहार सूट होतो. आपल्या रिजनला आपलं काय सूट होतं? मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं आहारामध्ये. तुमची जीवनशैली कशी आहे? व्यवसाय काय आहे? खाण्यापिण्याच्या सवयी कशा आहेत? यावरून तुम्ही ठरवा. शक्यतो तुमचं जर जास्त हेवी काम नसेल, तर भाताचं प्रमाण कमी करा. रात्री भात खाणं कमी करा. दुपारी तुम्हाला थोडासा भात चालेल. रात्री खायचंच नाही का? ओके, खाऊ शकता. पण प्रमाण कमी ठेवा. भाताचं प्रमाण कमी ठेवा. येस, आणि ताई, धने जिरे बडीशोप रात्री भिजवून सकाळी घेतलं तर चालेल का? येस, चालेल. सकाळी गरम करून एक त्याला 5 मिनिट उकळा आणि मग तुम्ही घ्या. हां, अरे वाह! वाह! हा प्रश्न सुटला की हो माझ्याकडून, चहाचा प्रश्न. सकाळी चहा नाही घेत, ओके, फक्त दूध घेते. मग सकाळी काय घ्यायचं? ओके, ठीक आहे. कल्याणीताई, सकाळी तुम्ही डिटॉक्स टी घ्या. काहीच नाही घेतलं तर तुम्ही उठल्या-उठल्या पहिली गोष्ट गरम पाणी प्यायचं 1 ग्लास. सगळ्यांनी सवय लावा. ज्यांना ॲसिडिटी होत नाही त्यांनी अर्धा लिंबू पिळा त्याच्यामध्ये, एका ग्लासामध्ये गरम पाण्यामध्ये. ते तुम्ही पाणी प्या. पोटातल्या सगळ्या व्याधी बऱ्या होतात. ॲसिडिटी बरी होते. पोट साफ व्हायला त्यामुळे मदत होते. कॉन्स्टिपेशनचा त्रास, वायूचा त्रास त्यांनी बरा व्हायला मदत होते. किंवा डिटॉक्स टी, जो मगाशी तुम्हाला सांगितला, धने, जिरे आणि बडीशोप 1 ग्लासभर तुम्ही तो सकाळी घेऊ शकता. उत्तम चहा आहे तो, डिटॉक्स टी आहे. उद्यापासून क्लास 6 ते 8 जॉईन करायचा, बट टाईम कन्फर्म कोण करेल? प्रश्नच कळला नाहीये. एकच झूम लिंक असते. सकाळी त्याच्यावरती 5 बॅचेस होतात. ओके, 5 वाजता एक, 6 वाजता, 7 वाजता, 8 आणि 9 वाजता एक, आणि संध्याकाळी 3 बॅचेस असतात. बॅच फ्लेक्झिबिलिटी आहे. कोणतीही बॅच तुम्ही करू शकता.
एक बॅच चुकली तर दुसरी बॅच तुम्ही करू शकता. ती चुकली तर संध्याकाळची तुम्ही वर्ग करू शकता. जसं आपण प्रवासाला निघालोत, एक बस चुकल्यावरती आपण घरी परत येत नाही. दुसऱ्या बसची वाट बघतो. त्या बसने आपण जातो. सेम साधना चुकवायची नाहीये. 8 पैकी कोणताही वर्ग करा. 8 पैकी एकही वर्ग नाही करता आला, 24 तासातून 1 तास स्वतःसाठी, ज्या ईश्वराने हे शरीर दिलं आहे, त्याच्या काळजीसाठी, कल्याणासाठी 1 तास आपल्याला काढायचा आहे. हे आपल्या शरीराची निगा राखणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण काही वर्षांनी ओके आपण सगळेजणच ओके या शरीराला टाटा अलविदा करणारच आहोत. पण जोपर्यंत शरीर आपल्याला दिलंय पृथ्वीवरती, तोपर्यंत त्याची काळजी राखणं आपलं काम आहे. ते 1 तास आपण स्वतःला काढायचं आहे. ठीक आहे. उद्यापासून तुम्ही जॉइन करू शकता. कोणती बॅच जॉइन करा. लहान मुलांसाठी पण योग आहे का? येस. वय वर्ष 8 झालं असेल तुमच्या मुलांचं, तर त्यांना सूर्यनमस्कार शिकवा. तुमच्यासोबत दररोज सकाळी किंवा संध्याकाळची जर वर्ग करत असाल, तर त्यांना अवश्य सूर्यनमस्कार शिकवा वय वर्ष 8 झाल्यानंतर. ठीक. ओंकार साधना आहे, प्राणायाम पण आहे, तर त्यांना या वर्गाचा अवश्य लाभ होईल. आता लहान मुलांमध्ये कसं चंचलता वेगळी असते, त्यामुळे त्यांच्यासाठी डायनॅमिक वर्ग घ्यावे लागतात. पण या वर्गामध्ये ठीक आहे, ओंकार साधना त्यांची पूर्ण होईल, सूर्यनमस्कार पण पूर्ण होतील. तर त्यांच्यासाठी स्पेशल क्लास, ऑफलाईनच क्लास असलेले चांगले असतात, कारण ऑनलाईन क्लास मुलं करत नाहीत. सर ध्यान, धनेजिरी बडीशोप तोच प्रश्न. ओवा टाकला तर चालेल का? सुरुवातीला 3च गोष्टी टाका. महिनाभर सवय झाल्यानंतर तुम्ही एक-एक इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये बदलू शकता, ॲडिशन करू शकता. हां, ओके. तर डिटॉक्स टीने फेसवर पुरळ येतात का? शक्यतो येत नाही, पण जर तुम्हाला तो सूट होत नसेल, कारण ते जर सूट होत नसेल, तर याचा अर्थ तुम्ही जे खाण्यामध्ये जी जिऱ्याची पूड देतात किंवा मसाले टाकतात, कांदा, लसूण मसाले वगैरे टाकतात, त्याच्यामध्ये सुद्धा हे धने, जिरे आणि बडीशोप टाकलेलं असतं. याचा अर्थ तुम्हाला ते मसाले सुद्धा सूट होत नाहीत. त्यामुळे तुमच्या खाण्यामधला कांदा, लसूण मसाला जो रेडीमेड तुम्ही आणतात, तो वापरू नका. ओके. जिऱ्याची फोडणी, कारण जिरं हे खूप औषधी आहे. पोटातील सर्व डायजेस्टिव्ह फायर ते नीट करतं, गॅसेस बरं करतं. तर तुम्ही घेऊ नका किंवा एकच इन्ग्रेडियंट तुम्ही त्याच्यामध्ये घ्या. जिरा वॉटर तुम्ही घ्या किंवा लेमन वॉटर घ्या, किरण सर. ठीक आहे. संडेला सुट्टी असते. येस. ऑलमोस्ट आय थिंक सगळे प्रश्न मी आन्सर केलेले आहेत. चालेल. अजून काही प्रत्यक्षात कोणाला काही बोलायचं आहे?